चला उघडा बरं नीरवता सगळ्यांनी आणि डाउनलोड करून घ्या. राईट. पहिला प्रश्न झालं का सगळ्यांचं डाउनलोड? प्रश्नपत्रिका भेटली का सगळ्यांना? येस नो नो येस. राईट. चला पहिला प्रश्न. एक्सप्लेन द पॉलिसीज अँड मेजर्स फॉर प्रमोटिंग इन्क्लुझिव्ह ग्रोथ इन इंडिया. हा प्रश्न आहे का बघा पहिला. चॅनल जॉईन करून घ्या ना सगळ्यांनीच, म्हणजे सगळ्यांनाच भेटेल. सगळ्या ग्रुपवरती टाकण्यापेक्षा एकच चॅनल आहे ना, बरोबर आहे का? नीरवदा चॅनल आहे टेलिग्रामला, सर्च केलं की लगेच भेटते तुम्हाला. तर एक्सप्लेन द पॉलिसीज अँड मेजर्स फॉर प्रमोटिंग इन्क्लुझिव्ह ग्रोथ इन इंडिया, हा पहिला प्रश्न आहे. एकदम सोपा सरळ प्रश्न वाटतोय का आपल्याला? एकदम सरळ सोपा प्रश्न वाटतोय का? बरोबर. आता काय काय लिहिणार ह्याच्यामध्ये? कोण सांगू शकतंय काय काय लिहिणार? राईट. पॉलिसीज आणि मेजर्स विचारलेले ना आपल्याला फॉर प्रमोटिंग इन्क्लुझिव्ह ग्रोथ इन इंडिया. राईट. सांगा बरं कुठले कुठले पॉलिसीज आहेत? इन्क्लुझिव्ह ग्रोथ पहिले इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणार आपण ते ते विचार करू. तुम्ही पण काय करा, प्रश्नचं फक्त तिथं काय करा, तुम्ही बुक घ्या, सगळ्यांनी बुक घ्या आणि त्या बुक मध्ये लिहा क्वेश्चन नंबर 1 इन्क्लुझिव्ह ग्रोथ. काय आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ? राईट. इंट्रोडक्शन कसं करणार आहे? इन्क्लुझिव्ह ग्रोथची तुम्ही डेफिनेशन लिहू शकता इथं, बरोबर आहे का नाही? काय आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथची डेफिनेशन? इन्क्लुझिव्ह म्हणजे काय असणार? अपॉर्च्युनिटी सगळ्यांना भेटले पाहिजे, रिसोर्सेस सगळ्यांना भेटले पाहिजे, बरोबर आहे का नाही? राईट. म्हणजे काय होईल? पॉवर्टी कमी होईल. म्हणजे काय होईल? इनइक्वॅलिटी कमी होईल. हे सगळे कीवर्ड्स आहेत, पॉवर्टी, इनइक्वॅलिटी, डिस्पॅरिटी. सो दिस कॅन बी द इंट्रोडक्शन. क्लिअर? मग त्यापुढे आपण काय करू शकतो? डायरेक्टली आता मला सांगा बरं, बॉडीमध्ये काय लिहिणार तुम्ही? एक्सप्लेन द पॉलिसीज अँड मेजर्स. ऑनलाईन स्टुडंट्स तुम्ही पण सांगा. राईट. मग डायरेक्टली आपण लिहू शकतो ना बॉडीमध्ये, कारण की 10 मार्काचाच प्रश्न आहे. तर डायरेक्टली बॉडीमध्ये आपण टायटल काय देणार? पॉलिसी अँड मेजर्स प्रमोटिंग द इन्क्लुझिव्ह ग्रोथ. आलं तुम्हाला लक्षात? डायरेक्टली तुम्ही तसंच देऊ शकता ना तिकडं. आलं तुम्हाला लक्षात? राईट. मग त्यामध्ये पहिलं काय करणार तुम्ही? आता सब सब टायटल द्यायला लागणार तुम्हाला, बरोबर आहे का नाही? तर सब टायटल काय देणार त्याच्यामध्ये? पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम. काय देणार आपण? पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम. राईट. तर पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम मध्ये पहिलाच प्रोग्राम कुठला असणार पॉवर्टी एलिव्हेशन मध्ये? एमजी नरेगा, जी रामजी. बरोबर आहे का नाही? पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम आहे ना तो. आलं तुम्हाला लक्षात? पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम मध्ये अजून कुठला आहे सांगा बरं मला. सगळ्यात महत्वाचा एनसॅप. एनसॅप लिहिलं पाहिजे. एनसॅप. एनसॅप म्हणजे काय? नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम. आलं तुम्हाला लक्षात? राईट. त्यानंतर फायनान्शियल इन्क्लुजनसाठी आपण काय केलंय? सेकंड सब टायटल काय देऊ शकतो आपण? जनधन योजना आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. त्यानंतर राईट इन्क्लुझिव्ह ग्रोथसाठी काय करतो आपण? स्किल डेव्हलपमेंट. काय करतो आपण? स्किल डेव्हलपमेंट आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन. स्किल डेव्हलपमेंट मध्ये आपण काय लिहू शकतो? प्रधानमंत्री कौशल विकास योजना, स्किल इंडिया. आलं तुम्हाला लक्षात? स्किल इंडिया मिशन जो आहे. आलं तुम्हाला लक्षात? बरोबर. त्यानंतर ऍग्रिकल्चर. इन्क्लुझिव्ह मध्ये ऍग्रिकल्चर, कारण की 45% ऑफ द इंडियन पॉप्युलेशन इज डिपेंड अपॉन ऍग्रिकल्चर. मग ऍग्रिकल्चरसाठी तुम्हाला 2-3 लिहायला लागतील. ऍग्रिकल्चरसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय करतो आपण? एमएसपी सपोर्ट. आलं तुम्हाला लक्षात? इरिगेशन प्रोजेक्ट्स आहेत, फर्टिलायझर सबसिडी आहे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. हे आपण देऊ शकतो. राईट. अजून हेल्थ आणि इन्क्लुझिव्ह लिहायचं. आता हा लईच यू कॅन से वेग प्रश्न विचारलेला आहे, म्हणून तुम्ही काही लिहू शकता याच्यामध्ये. हेल्थ आणि तुम्ही एज्युकेशन पण दिलं पाहिजे तर इन्क्लुझिव्ह होणार ना. मग हेल्थसाठी तुम्हाला माहिती आहे कुठलं आहे? आयुष्यमान भारत. आणि एज्युकेशनसाठी सगळ्यात महत्वाचं काय? येस, राईट टू एज्युकेशन. राईट टू एज्युकेशन दिलेलं ना आपण. त्यामध्ये सगळं झालं, मिड डे सगळंच. आलं तुम्हाला लक्षात? समग्र शिक्षा अभियान. आलं तुम्हाला लक्षात? राईट. मग आता इन्क्लुझिव्ह म्हणलं तर तुम्हाला कुठं ना कुठं काय लिहायला लागणार आहे? एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी ह्यांच्याबद्दल लिहायला लागणार आहे. मग यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे? रिझर्वेशन वगैरे आणलेलं आहे. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? राईट. आणि ह्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला राहायला पाहिजे? की रिजनल डेव्हलपमेंट. तर रिजनल डेव्हलपमेंटसाठी जे आता बॅकवर्ड राहिलेले डिस्ट्रिक्ट आहेत त्यांच्यासाठी कुठली स्कीम आहे गव्हर्नमेंटची? ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. कुठली आहे? ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. हा प्रोग्राम आहे गव्हर्नमेंटचा. मग तो आपण लिहू शकतो बघा. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? राईट. तर हे महत्वाचं वाटतंय मला. येस, ऑनलाईन बरोबर आहे तुमचं. ऋतुजा करेक्ट. राईट. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही आरामात इथं लिहू शकत होत्या, बरोबर आहे का नाही? आणि मग एमएसएमई पण लिहू शकताय.
ओके, आणि कन्क्लुजन काय करणार बरं, सांगा बरं. कन्क्लुजन काय करणार आपण, काय करू शकतो आपण. इम्प्लिमेंटेशन ओके, अजून अजून काय कन्क्लुजन करू शकता बघा. कन्क्लुजन कसं असतो, मॅक्रो करायला लागतो आपल्याला कन्क्लुजन. जर आपण हे इन्क्लुझिव्ह ग्रोथ अचीव केलं अँड जर आपलं जे हे ग्रोथ आहे सगळ्या सेक्टर मध्ये पास ऑन झालं, सगळ्या लोकांमध्ये पास ऑन झालं, तर आपण आपला विकसित भारतचा जो आपलं ड्रीम आहे 2047चं, तरच आपल्याला ते अचीव करता येईल. असं काहीतरी आपण करू शकतो बघा. हा काय, सेल्फ रिलायन्स, आत्मनिर्भर तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये. आलं तुम्हाला लक्षात, म्हणजे हा खूप सोपा होता. आणि असा प्रश्न जर पहिला आला तर तुम्हाला यू कॅन से वॉर्मअप करायला खूप चांगला प्रश्न आहे. आलं तुम्हाला लक्षात. आता दुसरा प्रश्न बघा, काय दिसतंय तुम्हाला दुसरा प्रश्न तुमच्या याच्यामध्ये, सांगा बरं मला. जेंडर बजेटिंगचा आहे का बघा. राईट, काय विचारलेलं आहे त्यामध्ये, हाऊ डज जेंडर बजेटिंग कॉन्ट्रीब्यूट टू वुमन्स एम्पॉवरमेंट इन इंडिया. म्हणजे जेंडर बजेटिंग बद्दल बोललेलं आहे का. आता जेंडर बजेटिंग बद्दल तुम्हाला काही नाही माहिती तरी तुम्ही काय करू शकता, हाऊ डज जेंडर बजेटिंग कॉन्ट्रीब्यूट टू वुमन्स एम्पॉवरमेंट इन इंडिया. म्हणजे तुम्हाला जेंडर बजेटिंग काय आहे तो विचारलाच नाही प्रश्न, लक्षात घ्या. म्हणजे वेन आय से यू हॅव टू अंडरस्टँड द डिमांड ऑफ द क्वेश्चन. द डिमांड ऑफ द क्वेश्चन काय, राईट, व्हॉट इज द डिमांड ऑफ द क्वेश्चन, कॉन्ट्रीब्युशन ऑफ जेंडर बजेटिंग इन वुमन्स एम्पॉवरमेंट. आलं का तुम्हाला लक्षात, कळतंय का. पण इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय लिहू शकता, व्हॉट इज जेंडर बजेटिंग. आता इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही काय लिहू शकता, 2005-6 मध्ये जेंडर बजेटिंग ही तरतूद चालू झालेली आहे. कधी चालू झालेली आहे, 2005-6 मध्ये ही तरतूद चालू झालेली आहे. कशी कशी केली जाते, जेंडर बजेट काय वेगळा बनवला जातो का, नाही. जेंडर बजेट स्टेटमेंट असतं. म्हणजे काय असतं जेंडर बजेट स्टेटमेंट, म्हणजे काय, आपला युनियन गव्हर्नमेंटचं जे बजेट आहे नॉर्मल बजेट, त्या बजेटमध्ये महिलांसाठी किती फंड अलोकेट केला ते सगळे स्कीम आहेत. आता एमजी नरेगा स्कीम असेल तुमची, मिड डे मिल स्कीम असेल, जे काही स्कीम असतील त्या स्कीम आणि वुमन सेंट्रिक स्कीम असतील दोन्ही मिळून, तर त्या दोन्ही स्कीम मिळून महिलांसाठी विशेष किती निधी हा आपण या बजेटमध्ये अलोकेट केलेला आहे. ते वेगळं एक लेखाजोखा, एक वेगळा स्टेटमेंट बनवलं तर त्याला काय म्हणणार तुम्ही, जेंडर बजेट. आलं का तुम्हाला लक्षात. कधीपासून चालू केलेलं आहे, 2005-6 पासून हे चालू केलेलं आहे. आता आपल्याला मेन मुद्दा काय लिहायचा, कॉन्ट्रीब्युशन टू द वुमन एम्पॉवरमेंट, हा बॉडी असला पाहिजे. तर जेंडर बजेटमुळं आता तर तुम्ही किती काही बोलू शकता, काही बोलवचन टाकू शकता याच्यामध्ये, की महिलांना काय झालं, शिक्षण भेटणार, की बाबा जेंडर गॅप कमी झाला शिक्षणमध्ये, एनरोलमेंट रेट मध्ये कमी झाला, महिलांना शिक्षण भेटतंय, स्कॉलरशिप भेटतायत, हॉस्टेल भेटतायत, बरोबर आहे का नाही, सगळं आपण टाकू शकतो. लिटरसी रेट मधली जी तफावत आहे ती कमी होत चाललेली आहे. आलं तुम्हाला लक्षात, राईट. दुसरं काय, हेल्थ, पहिलं तर शिक्षण, दुसरं काय फायदा आहे, हेल्थ. हेल्थ मध्ये आपण काय लिहिणार, राईट, तर पीएम पोषण अभियान, काय लिहू शकतो आपण, पीएम पोषण अभियान, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ वगैरे लिहू शकतो आपण याच्यामध्ये. मग इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट लिहू शकतो आपण याच्यामध्ये. इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट साठी लगेच GS2 वापरू शकतो आपण. काय केलेलं आहे आपण, SHG बँक लिंकेज प्रोग्राम. SHG ला कुठं लिंक केलेलं आपण, बँक बरोबर लिंक केलेले आहेत. ह्याच्याबद्दल आपण लिहू शकतो, लिहू शकतो का नाही लिहू शकतो. आलं तुम्हाला लक्षात, राईट. त्यानंतर आपण काय लिहू शकतो, की बाबा सोशल सिक्युरिटी वाढली महिलांची, बरोबर आहे. विडो असतील, सिंगल महिला असतील, तर ह्यांना आपण काय देतोय आता, सगळा सपोर्ट देतोय आपण, राईट. सगळ्यात महत्वाचं काय लिहायला पाहिजे, वुमन सेफ्टी, निर्भया फंड क्रिएट केला आपण. काय क्रिएट केला आपण, निर्भया फंड. कशासाठी केलेला आहे तो क्रिएट, वुमन सेफ्टीसाठी केलेला आहे, बरोबर आहे का नाही, राईट. तर हा या सगळ्या गोष्टी आपण इथं लिहू शकतो, राईट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, राईट. सो these are the things. नाउ व्हॉट इज द चॅलेंजेस. चॅलेंजेस, चॅलेंज काय लिहिलं पाहिजे आपण, की फंड्स आर गेटिंग अलोकेटेड बट देर शुड बी आउटकम बेस्ड इव्हॅल्युएशन. ह्याचा आउटकम काय येतोय, निर्भया फंडला झालं पण त्याच्यामध्ये तुमचे रेप केसेस कमी झाले का, क्राईम अगेन्स्ट वुमन कमी झाला का, ते आउटकम मेजर करणं गरजेचं आहे. आलं का तुम्हाला लक्षात, कळतंय का, राईट. दुसरा प्रॉब्लेम काय, दुसरा प्रॉब्लेम काय, अंडर युटिलायझेशन ऑफ द फंड्स. जरी महिलांसाठी तुम्ही निर्भया फंड मध्ये दिले 500 करोड पण ते वापरले जात नाही, अंडर युटिलायझेशन होते त्यामध्ये. आलं तुम्हाला लक्षात, कळतंय, राईट. सो देअर फोर आपल्याला काय कन्क्लुजन मध्ये काय लिहू शकतो आपण, की फक्त प्रोसिजरल इक्वॅलिटी नाही आणायची, आपल्याला काय आणायची आहे, सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी. जशी आपण, हा कुठनं आला, आपण मी कुठनं कन्सेप्ट सांगितला,
आपण आता ज्यांनी पॉलिटीची एनसीईआरटी मार्फत केली सबस्टॅन्टिव्ह डेमोक्रेसी आणि प्रोसिजरल, तर आपण काय म्हणणार, फक्त प्रोसिजरल आपल्याला इक्वॅलिटी नाही आणायची, आपल्याला काय करायचंय, सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी आणायची. ओनली देन वी कॅन अचीव्ह, राईट, वी कॅन अचीव्ह द कॉन्स्टिट्युशनल विजन ऑफ आर्टिकल 14, 15 अँड 16 असं लिहू शकतो ना आपण. कन्क्लुजन कळलं का तुम्हाला कसं करायचं, आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे आता तुम्ही म्हणताय ना कन्क्लुजन कळत नाही सर, इंट्रो कळत नाही, म्हणून म्हणलं असं डिस्कशन घेऊ ना मग आपण. लिहा तुम्ही, आणि हे जे तुम्ही लिहिताय बरोबर आहे का, त्याच्यावरनं तुम्ही असं अपेक्षित आहे की 4 प्रश्न लिहून. उद्या सकाळी किती वाजता लेक्चर आहे आपलं? 9 वाजता. आणि उद्या बघा आपलं आता जस्ट चालू होतंय, तर सगळ्यात महत्वाचा फाउंडेशनचा आपला पिरियड आहे आता, बरोबर आहे का नाही? आणि जे राज्यसेवाचे पण विद्यार्थी त्यांचं पण ऑफिशियली चालू होणार आहे कधीपासून, मंडे पासूनच, बरोबर. तर तुम्ही सगळ्यांनी काय अपेक्षित आहे, उद्या 7 वाजता ऍक्टिव्हिटी आहे, तर त्या ऍक्टिव्हिटीला सहभाग घेणं सगळ्यांना अनिवार्य आहे, बरोबर आहे का नाही? काय आपण साफ करणार आहोत, नदी पात्र जे आहे ते, आलं तुम्हाला लक्षात, राईट. तर 7 ते साधारण 8:30 पर्यंत तिकडे करा, मग नाश्ता करा, हात धुवा, बरोबर आहे का नाही, आणि इथं लेक्चरला बसा 9 वाजता. 7 वाजता कुठं भेटायचं तुम्हाला? नदी पात्रामध्ये, आलं का तुम्हाला लक्षात? अवधूत सरांनी पाठवलं का तुम्हाला ग्रुपमध्ये, राईट? तर बहुतेक ते थांबले असतील माझ्या लेक्चरसाठी, आलं तुम्हाला लक्षात? किती वाजता सकाळी उद्या? 7. 7 म्हणजे 6:55 ला तिथं प्रेझेंट राहायचंय तुम्हाला, कळतंय तुम्हाला, समजतंय, राईट? कोण बनणार आहे याचं, कोण घेणार आहे? 2 मला लीडर पाहिजे याच्यामधनं, कोण घेणार लिडरशिप? 1 मेल अँड 1 फिमेल, कोणच नाही आपल्यामधनं, सगळे फॉलोअर आहेत, कोण घेणार लिडरशिप? आता सगळेच खाली बघतायत, नाहीच आहे ना लिडरशिप, आपल्याला अधिकारी बनायचे, इथं आपल्याला एवढी छोटी लिडरशिप घेता येत नाही. येस आर्यन, दोन्ही आर्यन जे आहेत, लिमन, सनप, जान्हवी, कृष्णा नलावडे, नेहा, हे सगळ्यांनी राहायचंय प्रेझेंट, ऋतुजा, राईट. आता कोणच घेणार नाही का लिडरशिप? हा, काय तुझं नाव बाळा, सगळ्यांना सांग. चैतन्य. आजची अटेंडन्स शीट घ्यायची बाळा, आणि आजची अटेंडन्स शीट मध्ये जेवढे पोरं आहेत ते असले पाहिजे. आणि मुलींमधनं कोण घेणार आहे लिडरशिप? कोणच घेणार नाही. कम्युनिकेशन स्किल कोणाला डेव्हलप करायची, तर कोणालाच करायची नाही डेव्हलप. हा, चला उभी राहा बाळा. काय नाव तुझं, सगळ्यांना सांग. श्रुती, आलं तुम्हाला लक्षात? ओके, चला बसून घ्या. तुमचं सेशन झालं की एकदा अवधूत सरांना भेटा, दोघं जाऊन खाली, चेतन आणि श्रुती, ठीक आहे? चला पुढे चालायचं आपल्याला. चला पुढचा प्रश्न वाच बरं बाळा, तू लय झोपेत दिसते तू, उठ. हा, काय प्रश्न आहे बघा. मोबाईल आत्ता उघडायला लागतो तुम्हाला, किती स्लो काम आहे आपलं, अधिकारी असे करणार. रुरल इंडस्ट्रियलायझेशन अँड एम्प्लॉयमेंट. बरं मला सांगा बरं, कोण सांगेल हे जे मला पार्ट्स कसे बनणार, बॉडीमध्ये काय काय पार्ट्स बनतील याचे? हाऊ फूड प्रोसेसिंग ऍक्ट्स एज अ ब्रिज बिटवीन ऍग्रिकल्चर अँड इंडस्ट्री विथ रेफरन्स टू रुरल इंडस्ट्रियलायझेशन अँड एम्प्लॉयमेंट. कसे पार्ट बनतील याचे, कसे पार्ट बनवणार याचे? 10 मार्काचा प्रश्न आहे बघा, लक्षात घ्या. मग पहिले काय लिहिणार, इंट्रोडक्शन लिहिणार का आपण? स्ट्रक्चरिंग आलं पाहिजे आपल्याला बघा, स्ट्रक्चरिंग पहिले काय लिहिणार आपण, इंट्रोडक्शन लिहिणार. इंट्रोडक्शन नंतर आपण काय लिहू शकतो, पहिला सब टायटल बॉडी मधला काय लिहू शकतो, फूड प्रोसेसिंग ऍक्टिंग एज अ ब्रिज बिटवीन ऍग्रिकल्चर अँड इंडस्ट्री, लिहू शकतो का? बरोबर. आणि दुसरा आपला सब पॉईंट काय असणार? येस, कॉन्ट्रीब्युशन टू रुरल इंडस्ट्रियलायझेशन विचारलं ना त्यांनी, तर मग काय लिहू शकतो, कॉन्ट्रीब्युशन टू रुरल इंडस्ट्रियलायझेशन अँड एम्प्लॉयमेंट. आलं तुम्हाला लक्षात, कळतंय का? राईट. तर सब हेडिंग मधनं तुम्ही जर असं लिहिलं पॉईंट, तर तुमचा तो आन्सर काय होणार आहे, चांगला स्ट्रक्चर होणार आहे, विजिबल होणार आहे लोकांना, कळतंय? राईट. तर कसं करू शकतो आपण? फूड प्रोसेसिंग, हाऊ डज इट ऍक्ट एज अ ब्रिज बिटवीन ऍग्रिकल्चर अँड इंडस्ट्री, राईट. पहिलं काय करणार आहे फूड प्रोसेसिंग, नावातच दिलं ना, इट ऍड्स व्हॅल्यू टू ऍग्रिकल्चर प्रोड्यूस, बरोबर आहे का नाही? तुम्ही केळी बनवले तर त्या केळीचं काय बनवू शकतात, केळीचं यू कॅन से वेफर बनवू शकतात. अरे तुम्हाला लक्षात, कांदा असेल तर कांद्याचं पावडर बनवतात, माहिती आहे तुम्हाला, ओनियन पावडर. व्हॉट इज ऑल दिस? दिस इज गोइंग टू बी ऍडिंग व्हॅल्यू टू द ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस. जॅम तुम्ही लिहू शकता, ज्यूस लिहू शकता, डेअरी प्रोडक्ट लिहू शकता, पॅकेज फूड लिहू शकता. ह्याच्यामुळं काय भेटणार आहे, फार्मरला चांगली इन्कम भेटणार. आलं तुम्हाला लक्षात?
दुसरं, हाऊ डज इट ऍक्ट एज अ ब्रिज? हाऊ डज इट ऍक्ट एज अ ब्रिज? येस, कसं ब्रिज बनवणार हे? राईट, इन्क्रीज, इट लीड्स टू इन्क्रीज इन द ऍग्रिकल्चर प्रोड्यूस डिमांड अँड ह्याच्यामुळे काय होतं? अशोर्ड प्राइजेस टू द फार्मर्स थ्रू मेकॅनिझम लाईक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. आता मॅप्रो असेल, मॅप्रो काय करणार? शेतकऱ्याला पहिले जाऊन सांगणार की भाऊ तुझ्याकडे मी स्ट्रॉबेरी घेणार, या दिवशी येणार, एवढे टन स्ट्रॉबेरी घेणार आणि एवढ्या रेटमध्ये घेणार. म्हणजे फार्मरला काय झालं? मला एवढे पैसे भेटणार आहेत बाबा. पुढचं जे आहे ते मार्केटमध्ये विकू. मार्केट लिंकेज झाली. काय झालं? मार्केट लिंकेज. अशॉर्ट डिमांड झाली. अशॉर्ट डिमांड आलं का तुम्हाला लक्षात? ते लिहिलं पाहिजे आपण. राईट. अजून काय केलं त्यांनी? अजून काय केलं? फूड प्रोसेसिंग ऍक्ट्स एज अ ब्रिज बिटवीन ऍग्रिकल्चर अँड इंडस्ट्री म्हणतायत ते. कसं काय? कसं काय ब्रिज? कसं काय ते? ऍग्रिकल्चर प्रोड्यूसला व्हॅल्यू झालेलं आहे, बरोबर आहे का नाही? राईट. अजून कसं ब्रिज आहे सांगा बरं मला. येस. हा, मिडलमॅन एलिमिनेट होतंय. ओके, अजून काय असेल? अजून काय असेल? ऍग्रोबेस्ड इंडस्ट्रीज लागले ना ह्याच्यामुळं. काय लागले? ऍग्रोबेस्ड इंडस्ट्रीज म्हणजे काय? राईस मिल. आलं तुम्हाला लक्षात? अजून तुम्ही एक्झाम्पल काय देऊ शकता? शुगर मिल. राईट. त्यानंतर काय देऊ शकता तुम्ही? फ्रुट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग युनिट्स. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे डायरेक्टली काय झालं? ऍग्रिकल्चरचं इंडस्ट्रीमध्ये रूपांतर झालं. क्लिअर? आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे? अजून ह्याच्यामुळे काय होणार आहे की बेसिकली तुमचं पोस्ट हार्वेस्ट लॉस कमी होणार आहे, बरोबर आहे का नाही? राईट. आता रुरल इंडस्ट्रियलायझेशन मध्ये कसं मदत करणार ह्याच्यामध्ये? पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं की जर ऍग्रिकल्चरला चांगला पैसा भेटला शेतकरीला, बरोबर आहे का नाही, तर कॅपिटल सरप्लस भेटेल आणि ग्रामीण भागात तोच शेतकरी काय लावेल? पुढं इंडस्ट्री लावेल. आलं लक्षात तुम्हाला? देअरफॉर डेव्हलपमेंट ऑफ रुरल एंटरप्राइजेस. आलं तुम्हाला लक्षात की शेतकऱ्याला जर पैसा भेटला, त्याला दोन पैसे भेटले, तर तो पैसे अजून बँक मधनं आणून, लोन आणून अजून पैसे लावेल आणि इंडस्ट्री लावेल तिकडे, एमएसएमई. आलं तुम्हाला लक्षात? ह्याच्यामुळं काय होईल? कसं काय रुरल इंडस्ट्रियलायझेशन होईल? जर तुमचे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आले गावामध्ये, बरोबर आहे का नाही, तर काय होईल? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होईल गावामध्ये, जॉब क्रिएशन होईल तुमच्या गावामध्ये, म्हणून पुश पुश मायग्रेशन कमी होईल. आलं का तुम्हाला लक्षात? आणि ह्याच्यामुळं काय होईल? एम्प्लॉयमेंट जनरेशन. राईट. आता एम्प्लॉयमेंट जनरेशन, कधी पण एम्प्लॉयमेंटचा प्रश्न आला, कसं त्याला डील करायचं? डायरेक्ट एम्प्लॉयमेंट, इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट. आणि कसं करायचं आपण? वुमन एम्प्लॉयमेंट. फूड प्रोसेसिंग मध्ये मेजरली कोणाला काम भेटू शकतंय? वुमन. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर वुमन एम्पॉवरमेंटचा आपण पॉईंट टाकू शकतो याच्यामध्ये. म्हणूनच गव्हर्नमेंटनी वेगळे काय घेतले? इनिशिएटिव्ह घेतलेत. कुठले कुठले गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह? फूड प्रोसेसिंग. बघा, हे सगळं सिलेबसचा पार्ट आहे. तुम्ही सिलेबस पण तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. फूड प्रोसेसिंग हा तुमच्या जीएसटीचा सिलेबसचा पार्ट आहे. म्हणून एव्हरी इयर याच्यावरती प्रश्न येणार आहे. गव्हर्नमेंटची कुठली स्कीम आहे? प्रधानमंत्री किसान संपदा योजना. किसान संपदा योजना किंवा मेगा फूड पार्क. कुठला आहे? मेगा फूड पार्क. किंवा अजून कुठला आहे? ऑपरेशन ग्रीन. ऑपरेशन ग्रीन. किंवा गव्हर्नमेंटचं अजून एक जे आहे, पीएम फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस. ही खूप महत्वाची स्कीम आहे की जे छोटे छोटे आहेत, घरी काम करतायत, गावात काम करतायत, त्यांना काय करायचंय? फॉर्मलायझेशन करायचं. आलं तुम्हाला? अशी स्कीमचे नावं देऊ शकता तुम्ही, बरोबर आहे का नाही? कन्क्लुजन मध्ये काय लिहू शकता? बघा, सेन्ससचा फिगर लिहा. 2011 सेन्सस. मोर दॅन 68% ऑफ द पॉप्युलेशन स्टील लिव्हज इन विलेजेस. सो सो फूड प्रोसेसिंग कॅन ऍक्ट ॲज अ व्हेरी इम्पॉर्टंट मीडियम फॉर द डेव्हलपमेंट ऑफ विलेजेस, फॉर द रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया. आलं का तुम्हाला लक्षात? कन्क्लुजन कसं करायचं आलं का तुम्हाला लक्षात? 10 मार्काला ह्याच्या एक ओळीच्या वरती पलीकडे तुम्ही काहीच कन्क्लुजन करू शकणार नाही. क्लिअर आहे का? येस, नो, नो, येस. राईट. अशा प्रकारे तुम्ही काय हे जे आहे ते लिहू शकताय. चला, पुढचा प्रश्न काय? हा, पुढचा प्रश्न काय? हा, विशाल वाच पुढचा प्रश्न. जोरात वाच बाळा, आवाजच येत नाही. आयस असं बोलतो का? परत वाच जोरात. इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ लँड रिफॉर्म. बघा, लँड रिफॉर्मचा प्रश्न आला की 3 गोष्टी लिहिणं गरजेचं आहे. लँड रिफॉर्म परत सिलेबसचा डायरेक्ट पार्ट आहे. जर सिलेबस पार्ट असेल तर येणार. मी आज सिलेबस दाखवणार नाही. तुमची जबाबदारी होती की तुम्ही सिलेबस बघून यायला पाहिजे. सिलेबस जर बघितला असेल तुम्ही, लँड रिफॉर्म त्यामधला पार्ट आहे. लँड रिफॉर्म आला की 3 पार्ट तुम्ही लगेच लिहायचं.
लँड रिफॉर्म का केलं गेलं? पहिली गोष्ट, इट इज अ इन्स्टिट्यूशनल मेजर. इन्स्टिट्यूशनल मेजर म्हणजे काय? गव्हर्नमेंटनी केलेलं मेजर आहे. का? तीन गोष्टींसाठी. काय इम्प्रूव्ह करायचे? तीन गोष्टी इम्प्रूव्ह करायचे: लँड ओनरशिप, लँड डिस्ट्रीब्युशन अँड लँड युटिलायझेशन. आलं तुम्हाला लक्षात? हे डायरेक्टली तीन लिहून टाकायचे. तुम्ही काय करू शकता? डायग्राम पण काढू शकता. लँड रिफॉर्म, इम्प्रूव्ह, डायरेक्टली तीन असे तुम्ही बाण काढू शकता तिकडं. लँड काय इम्प्रूव्ह करायचं तुम्हाला? ओनरशिप, डिस्ट्रीब्युशन आणि युटिलायझेशन. आलं लक्षात तुम्हाला? आता हे इंट्रोडक्शन झालं तुमचं समजा. मग तुम्ही काय लिहिणार? बॉडीमध्ये लिहिणार. बॉडीमध्ये काय लिहिणार? इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ लँड रिफॉर्म्स. काय लिहिणार तुम्ही? इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ लँड रिफॉर्म्स. व्हॉट आर द इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ लँड रिफॉर्म? पहिला इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह काय होता? रिमूव्ह द इंटरमिडिएटरीज. रिमूव्ह द इंटरमिडिएटरीज म्हणजे कोण असणार? जमीनदार. पहिले कोणाला काढायचं आपल्याला? जमीनदारला बाहेर काढायचं. दुसरं काय असणार आहे? इक्विटेबल लँड डिस्ट्रीब्युशन. इक्विटेबल लँड डिस्ट्रीब्युशन. तिसरं काय असणार आहे? सिक्युरिटी ऑफ टेन्युअर. म्हणजे जो भाडेकरू आहे त्याच्यावरती तुमचा, बरोबर आहे का? शेती करतोय भाड्यानी, तर त्याला काय भेटणार? त्याला कोणी हाकलू शकणार नाही डायरेक्टली. कळतंय का? समजतंय का? येस ऑर नो? राईट. चौथा काय होता आपला? कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग्स. कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग्स. कन्सॉलिडेशन म्हणजे काय होतं? आपल्याकडे बघा, महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं असेल जमीन वगैरे, तर गट नंबर असतो. गट नंबर बघितलंय कधी? 7/12 गट नंबर. गट म्हणजे काय? ते कन्सॉलिडेशन केलेले. आलं तुम्हाला लक्षात? की बाबा हे जी जमीन इकडे होती आणि त्याची थोडी जमीन तिकडे होती, चल तिकडची जमीन सोडून दे, इकडे ये, दोन्ही जमीन मिक्स करून घे, म्हणजे तुझी एका जागी मोठी जमीन बनल. दॅट इज कन्सॉलिडेशन. कळतं का तुम्हाला? राईट. आणि दुसरं काय आपल्याला अजून काय करायचं होतं? बेसिकली टू अचीव्ह सोशल, यू कॅन से इकॉनॉमिक जस्टिस. राईट. आता असेसमेंट करायला लागेल. दुसरा पार्ट काय असेल? असेसमेंट. असेसमेंट मध्ये काय असेसमेंट आहे? पॉझिटिव्ह काय झालंय बघा. पॉझिटिव्ह काय झालंय? कुठले लँड रिफॉर्म पॉझिटिव्ह आहे? सगळ्यात पॉझिटिव्ह ॲबॉलिशन ऑफ इंटरमिडिएटरीज. जमीनदारी संपली ना. ॲबॉलिशन ऑफ इंटरमिडिएटरीज, दॅट इज द मोस्ट पॉझिटिव्ह. दुसरं पॉझिटिव्ह नंबर काय? दुसरं पॉझिटिव्ह नंबर काय? कन्सॉलिडेशन थोडंफार पॉझिटिव्ह आहे. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर. कन्सॉलिडेशन पॉझिटिव्ह. आणि कन्सॉलिडेशनची सक्सेस स्टोरी कुठे आहे? पंजाब हरियाणा. पंजाब हरियाणा जिथं पुढे ग्रीन रेव्होल्युशन आलं, मग लगेच म्हणून त्याचा इम्पॅक्ट ऍग्रिकल्चरवरती. तिकडे ग्रीन रेव्होल्युशन आपण करू शकलो आणि ग्रीन रेव्होल्युशनला मोठे फार्म्स लागतात. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? समजतंय? राईट. बट लिमिटेशन काय? पहिलं लिमिटेशन, ज्यांनी इकॉनॉमिक्सची एनसीईआरटी थोडीफार केली असेल, अनइव्हन इम्प्लिमेंटेशन. कुठल्या राज्यांमध्ये चांगलं इम्प्लिमेंटेशन झालं लँड रिफॉर्मचं? कुठल्या कुठल्या इथं चांगलं इम्प्लिमेंटेशन झालं लँड रिफॉर्मचं? हा, कुठं झालं? केरला. केरला आणि वेस्ट बेंगॉल. कारण की तिकडे दोन्हीकडे काय होते? कम्युनिस्ट गव्हर्नमेंट. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून तिकडं काय झालेलं आहे? थोडंफार चांगलं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. बरोबर आहे. बाकी सगळ्या राज्यांमध्ये काय झालेलं आहे? बाकी सगळ्या राज्यांमध्ये काय झालेलं आहे? राईट. इम्प्लिमेंटेशन हॅज नॉट बीन प्रॉपर. देर हॅज बीन मेनी लूपहोल्स. कालच आपण बघितलं होतं सोशिओलॉजीच्या पेपरमध्ये. लूपहोल काय बघितलं होतं? फॅमिली ॲज अ युनिट. बरोबर आहे का नाही? काल GS2 मध्ये बघितलं होतं ना आपण, का ह्याच्यामध्ये सोशिओलॉजीमध्ये बघितलं होतं? सोशिओमध्ये बघितलं होतं ना, फॅमिली ॲज अ युनिट. आलं तुम्हाला लक्षात? राईट. म्हणून प्रॉब्लेम काय? अजून पण लँड फ्रॅगमेंटेड आहेत. अजून पण इम्प्रॉपर इम्प्लिमेंटेशन मुळे काय असणार आहे? वरचे सगळे प्रॉब्लेम, की टेनन्सी रिफॉर्म झाला नाही, लँडलेसनेस आहे आणि फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड अजूनपर्यंत आपल्याला काय आहे? दिसत आहे. बरोबर आहे. म्हणून ऍग्रिकल्चर जे आहे, बरोबर आहे. आता बघा कन्क्लुजन कसलं भारी करायचं आपल्याला. काय करणार कन्क्लुजन? कोणी विचार करू शकतंय का? फेलियर ऑफ लँड रिफॉर्म्स. बरोबर आहे का नाही? आपण लँड रिफॉर्म का करत होतो सांगा बरं मला. लँड रिफॉर्म का करायचे होते आपल्याला? कारण की आपलं एक पॉलिसी आपल्याला इम्प्लिमेंट करायची होती. जी पॉलिसी आपल्याला इम्प्लिमेंट करायची होती त्या पॉलिसीला आपण काय म्हणणार? येस, व्हेरी गुड. इट इज अ स्टेट सब्जेक्ट ऋतुजा. यू आर करेक्ट. पॉलिसी काय करायची होती आपल्याला? कसेल त्याची जमीन. लँड टू द टिलर. लँड टू द टिलर. ही का पॉलिसी करायची होती आपल्याला? कारण की जो कसतोय त्याच्या नावावरती जर जमीन असेल तर तो जास्ती कष्ट घेईल. आणि त्यांनी जर जास्ती कष्ट घेतले, त्यांनी जर चांगली प्रॉपर काळजी घेतली, तर काय वाढेल? प्रोडक्टिव्हिटी वाढेल. आणि जर प्रोडक्टिव्हिटी वाढली तर इंडियामध्ये काय अचीव्ह होईल?
काय अचीव होईल इंडियामध्ये? फूड सिक्युरिटी. फूड सिक्युरिटी अचीव होईल. पण हे झालं का? हे झालं नाही. So because the land reforms failed in India, the agriculture productivity could not improve, and India faced food insecurity in the 1960s. Therefore, India had to go for what? Green revolution. India had to go for green revolution, which was farmer specific, crop specific and region specific. आलं तुम्हाला लक्षात? कळते का तुम्हाला? समजतंय का? असं कन्क्लुजन देणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही काय कनेक्ट केलं? लँड रिफॉर्म आणि ग्रीन रेव्होल्युशनच कनेक्ट करून टाकलं तुम्ही. मग तुमची अंडरस्टँडिंग दाखवली तुम्ही तिकडे. क्लिअर आहे का? कळतंय का? समजतंय का नाही कळते? राईट. अशा प्रकारचं तुम्ही जर कन्क्लुजन केलं ना, तर यू कॅन से आपण काहीतरी चांगलं करू शकतो. लक्षात घ्या. राईट. चला पुढचा प्रश्न कोण वाचणार आहे? येस, पुढचा प्रश्न खूप स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न. येस प्रतीक, वाच बरं पुढचा प्रश्न. आता बघा, पीपीपी डायरेक्ट सिलेबसचा पार्ट आहे. सिलेबस मध्ये पीपीपी आहे, म्हणजे हा प्रश्न येणारच होता आपल्याला. आता बॉट, बीओटी आणि हॅम या मॉडेलमध्ये काय फरक आहे? एक लक्षात ठेवा. राईट. तुम्ही जर बघितलं ह्याच्यामध्ये, राईट, ह्याच्यामध्ये तुम्ही जर गंमत बघितली तर तुम्हाला काय दिसणार आहे बघा. आपण पीपीपी म्हणतोय ना, म्हणजे काय की इट इज पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. बरोबर आहे. राईट. पहिले काय असायचं? गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट असेल, पीडब्ल्यूडी. राईट. दे वुड कन्स्ट्रक्ट. बट आता हे काय? दिस इज इनएफिशियंट. दिस इज नॉट एबल टू, यू कॅन से, डू द वर्क व्हॉट इज एक्सपेक्टेड. आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप जास्ती गरजेची आहे. आणि एक लक्षात घ्या अजून पण, पीपीपी का महत्वाचं आहे हे तुम्ही ओढ लिहू शकता. राईट. 80% ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर विच इंडिया नीड्स by 2047 is still not constructed. हे असे ओळी पाहिजे, लक्षात घे. हे कोण म्हणलेलं आहे? नीरवदा नाही म्हणले. आलं तुम्हाला लक्षात? राईट. हे कोण म्हणलेलं आहे? प्राईम मिनिस्टर्स इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल चा हा रिपोर्ट आहे. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे अशी तुमच्याकडे गोष्टी पाहिजे. म्हणजे तुम्हाला भारताला जर डेव्हलप करायचं तर इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात महत्वाचं आहे. गव्हर्नमेंट ते बांधू शकत नाही, मग तुम्हाला पीपीपी अनिवार्य आहे. ही कन्सेप्ट समजून घ्या. आता मी तो कन्सेप्ट कशाला शिकवते माहित नाही तुम्हाला, पण आता मग पुढच्या पॉइंटला येतो. पहिले कसं होतं, जेव्हा ही कन्सेप्ट आली तेव्हा चालू झाली बॉट. बॉट म्हणजे काय? बिल्ड. म्हणजे तुम्ही प्रायव्हेट जे आहे, प्रायव्हेट बिल्ड करतील, ते ऑपरेट करतील. आर यू अंडरस्टँड? आणि मग पुढे काय करतील? ट्रान्सफर करतील. ऑपरेट करताना टोल वगैरे घेतील ते. म्हणजे एक्सप्रेस हायवे बांधला तुम्ही, तुम्ही त्याचा टोल घ्या. जिथपर्यंत टोल वसुली झाली तुमची, म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे परत आले, परत प्रॉफिट परत आलं की तुम्ही काय करा? ट्रान्सफर करा. आता ह्या मॉडेलमध्ये फंडा काय? 100% रिस्क कोणाची आहे? आलं तुम्हाला लक्षात? आता तुम्ही लोक नवीन आहेत, तर तुम्हाला माहिती नसेल की जे 2010 ते साधारण 2014-15 पर्यंत काय झालं ऍक्च्युली, सगळ्यात जास्ती 2011-12-13 मध्ये काय झालं की असे खूप सारे प्रोजेक्ट दिले गेले आणि ते जे प्रायव्हेट कंपन्या होत्या त्या अडकल्या. का अडकल्या? त्यांना ते रस्ताच बांधता आला नाही, कारण की काय, एन्व्हायरमेंटचा प्रॉब्लेम झाला. बरोबर. त्यांना क्लिअरन्सेस भेटले नाही. बरोबर. फॉरेस्ट क्लिअरन्स भेटला नाही त्यांना, किंवा जरी रस्ता बांधला असेल तर तेवढं ट्रॅफिक भेटलं नाही, तेवढं टोल भेटला नाही त्यांना, म्हणून हे सगळे अटकले. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून आता कंपन्या काय म्हणल्या, आम्ही बीओटी नाही करणार. मग गव्हर्नमेंटकडे काहीच दुसरा पर्याय काय? ईपीसी. काय? ईपीसी. ईपीसी म्हणजे काय? 100% पैसे कोण लावणार? गव्हर्नमेंट. तिथं 100% रिस्क कोणाची? गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंटकडे 100% पैसे लावायसाठी आहे का? एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला करायचं बघा, 80% इन्फ्रास्ट्रक्चर अजून बांधायचं. आलं तुम्हाला लक्षात? राईट.
आपण जर गेलो, आपले रोड मिनिस्टर कोण आहेत, नितीन गडकरी यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या तिथं ते फेमस वाक्य लिहिलेलं आहे, बरोबर आहे का नाही, ते पण आपण वापरू शकतो. काय फेमस वाक्य तिथं लिहिलेलं? अमेरिका इज ग्रेट, राईट. सो काय काय ते वाक्य आहे त्याचं, फेमस वाक्य कुठले ते? अमेरिका इज ग्रेट, नाही, अमेरिका, अमेरिकन रोड्स आर ग्रेट, राईट, नॉट बिकॉज अमेरिका इज ग्रेट. अमेरिका इज ग्रेट बिकॉज इट्स रोड्स आर ग्रेट. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे ते रोडमुळे अमेरिका एवढे ग्रेट झालेले आहेत. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे आपल्याला एवढं सगळं बांधायचंय. आता एवढे पैसे नाही आपल्याकडं एवढे रोड बांधण्यासाठी, म्हणून मधलं मॉडेल आणलंय. त्याला काय म्हणलंय? हायब्रिड. इथं कोण देणार? 40% गव्हर्नमेंट पैसा लावणार, 60% पैसा कोण लावणार? प्रायव्हेट लावणार. आणि प्रायव्हेटला मग दरवर्षी अॅन्युटी, दरवर्षी काय ना काहीतरी गव्हर्नमेंट देत राहणार बाकीचे पैसे. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजलं का तुम्हाला स्टोरी? का लिहि कशी आहे? म्हणून त्यांनी प्रश्न काय विचारलाय? बॉट आणि हॅम, हायब्रिड अॅन्युटी मॉडेल. आता तुम्हाला लक्षात आलं का कसं त्यांनी विचारलेलं आहे, कशावरनं विचारलंय? राईट, अमेरिका इज नॉट ग्रेट बिकॉज ऑफ इट्स पीपल, इट इज ग्रेट बिकॉज द रोड आर ग्रेट. नाही नाही, तुम्हाला जे सांगितलं तसं आहे बाळा ते. अमेरिकन रोड्स आर नॉट ग्रेट बिकॉज, हा, आता सगळे आपलं आपलं ग्रेट ग्रेट करायला लागले. ठीक आहे, चला. तर बेसिकली आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोलाचा जो वाटा आहे तो म्हणजे काय आहे बघा. आपण काय केलं पाहिजे, इथं डायरेक्टली तुम्ही हेच चार्टच बनवला पाहिजे. एक साईडला बॉटल्या, एक साईडला हॅमल्या. बॉटमध्ये काय लिहिणार तुम्ही? हाय रिस्क ऑन द प्रायव्हेट सेक्टर, म्हणजे सगळं रिस्क कोणाकडे आहे? प्रायव्हेट सेक्टर. हॅम मध्ये काय? रिस्क इज शेअर्ड. अरे तुम्हाला लक्षात? गव्हर्नमेंटचं किती रिस्क येतं? 40%. अरे तुम्हाला लक्षात? म्हणून आता जो प्रायव्हेट वाला आहे तो एक्सेप्टेबल राहील ना सर, बाबा गव्हर्नमेंट पण घेते रिस्क याच्यामध्ये. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? सो सेकंड, कॅपिटल रिक्वायरमेंट. कॅपिटल रिक्वायरमेंट, प्रायव्हेट सगळंच कॅपिटल लावणार याच्यामध्ये, इथं गव्हर्नमेंट यू कॅन से लावतंय. म्हणून छोटे छोटे जे फर्म्स आहेत हॅम मध्ये, मीडियम आणि छोटे फर्म्स आहेत ते करू शकतात. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आता रेव्हेन्यू, इथं रेव्हेन्यू कसं डिपेंडेंट आहे? टोल वरती कम्प्लिटली. आलं तुम्हाला लक्षात? इथं कसं आहे? अॅन्युटी मध्ये टोल किती पण कलेक्ट झाला, गव्हर्नमेंट तुम्हाला काय देणार? अॅन्युअली पैसे देणार. अॅन्युटी मॉडेल आहे ना तो. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? म्हणजे इतर रिस्क कमी झाली प्रायव्हेटची, त्याला शुअर शॉट पैसे भेटणारच आहेत. आलं तुम्हाला लक्षात? राईट. इथं काय पाहिजे? हाय ट्रॅफिक पाहिजेलच कंपल्सरीली. आलं तुम्हाला लक्षात? इथं हाय ट्रॅफिक नसेल तरी पण चालतंय. राईट. तर अशा प्रकारे तुम्ही जरी सांगितलं तर तुम्ही हे सांगू शकताय. आलं तुम्हाला लक्षात? इफेक्टिव्हनेस काय आहे? तर दोघांचं इफेक्टिव्हनेस असं आहे की जर तुम्ही असा कुठला प्रोजेक्ट देताय ज्यामध्ये हाय डिमांड असणार आहे आणि कॉम्पिटिशन असणार आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे आता पुणे मुंबई सारखा एक्सप्रेस हायवे तुम्ही बनवायला दिला कोणाला तरी, बरोबर आहे का? मग तुम्ही कुठला मॉडेल वापरला पाहिजे? कुठला इफेक्टिव्ह आहे मॉडेल? बॉट. आणि असं आहे की जे शुअर नाहीये तिथं किती राहणार. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं की बाबा अटल सेतू बांधला, स्टार्टिंगला तुम्हाला माहित नाही किती ट्रॅफिक येईल नाही येणार, बरोबर आहे का? त्याच्यावरती महाग येते. तर तुम्ही काय करू शकता त्यासाठी? क्लिअर आहे का? कळतंय का? तर तशा प्रकारे हँडल करण्याची यू कॅन से आपल्याला ही गरज आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न कोण वाचणार आहे? कितवा आहे? 6वा प्रश्न आहे ना आता. हा, चला कोण वाचतंय? हा वाच ऋषी, वाच लवकर वाच. बघा तुम्ही फक्त जोरात जर वाचन जरी केलं रोज अर्धा तास, तरी तुमची भाषेचं जे प्रभुत्व आहे ते सुधरल. वाचन येत नाही कोणाला पण आपल्यामध्ये, अधिकारी बनायचं आपल्याला, बरोबर आहे का नाही? रोज वाचा अर्धा तास जोरात. आलं तुम्हाला लक्षात? आता हा पण तसा म्हणला सिंपल आहे. काय लिहिलंय इथं आपण? इंट्रोडक्शन कसं करणार आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी इज की इन टुडेज वर्ल्ड फॉर इकॉनॉमिक ग्रोथ, इनोव्हेशन अँड सेल्फ रिलायन्स. विदाउट टेक्नॉलॉजी तुम्ही इकॉनॉमिक ग्रोथ आणू शकत नाही, तुम्ही सेल्फ रिलायन्स आणू शकत नाही, आणि तुम्ही इनोव्हेशन आणू शकत नाही. सायन्स अँड टेक्नॉलॉजी हेल्प्स अस टू सॉल्व द प्रॉब्लेम्स, राईट, ऑफ इंडिया लोकली. क्लिअर? मग आता कॉन्ट्रीब्युशन द्यायला लागणार. आता याच्यामध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक विचारलंय का? विचारलंय बघा महाराष्ट्र स्पेसिफिक. मग तुम्हाला महाराष्ट्राचं लिहायला लागणार. मग कुठले कुठले टेक्नॉलॉजी आणि रिसर्च इन्स्टिट्यूशन आहेत महाराष्ट्रामध्ये सांगा बरं. सिरम एक इन्स्टिट्यूट आहे, बरोबर. आयसर एक आहे, अजून
सगळ्यात महत्वाचं ऍटॉमिक एनर्जी रिसर्च आहे का? काय आहे? बार्क. ते तुम्हाला लिहायला लागणार. आलं तुम्हाला लक्षात? त्यानंतर आपल्याकडं ह्याच्याबद्दल आहे का सांगा बरं? ऍस्ट्रॉनॉमी आणि ऍस्ट्रोफिजिक्स साठी आहे का? काय? आयुका पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहे मित्रांनो. माहिती का तुम्हाला? कोणाकोणाची पुणे युनिव्हर्सिटीची डिग्री हातवरती करा बरं. आयुका माहित नाही आपल्याला? बरोबर आहे का नाही? तर दिलं पाहिजे की कशात हे रिसर्च करतायत. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर, आयुकाचं फुल फॉर्म आहे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स. क्लिअर? मग तिथंच पुणे युनिव्हर्सिटीच्या मागच्या साईडला पाषाण पाषाण काय आहे तिथं? आईसर. अजून काय आहे तिथं? एनसीएल. काय आहे तिथं? एनसीएल, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी तिकडं. हा, माहित नाही आपल्याला एनसीएल? एनसीएल NIVA, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. आता तुम्ही बघा स्टार्टिंगला जे कोविडचे सॅम्पल यायचे इथे यायचे चेक करायला. बरोबर आहे का नाही? राईट. हा, मग आता कुठलाही नवीन व्हायरस आला की इथंच येणार पहिले चेक करायला. बरोबर आहे का नाही? आणि तिकडनं जर ते वुहान सारखं बाहेर आले मग पुन्हा व्हायरस. आलं तुम्हाला लक्षात? अजून काय आपल्याकडे? DRDO आहे आपल्याकडे. DRDO आहे. अजून काय आहे? अजून कुठलं रिसर्च होतंय बघा महाराष्ट्रामध्ये? हा, IIT बॉम्बे लिहू शकता तुम्ही. अजून कुठलं आहे? कुठलं लिहू शकता तुम्ही? अरे ऍग्रिकल्चर बद्दल लिहा ना, एवढे युनिव्हर्सिटीज आहेत भरभरून. तर लिहू शकता ना तुम्ही. राईट. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहेत ते. कशावरती काम करतायत? किंवा ड्रॉट रेजिस्टंट क्रॉप्स वरती काम करतायत. बरोबर आहे. मग आपल्याकडे स्टार्टअप आहेत. आय टी इकोसिस्टम आहे. कुठं कुठं आहे? पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये. बरोबर आहे का नाही? त्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकताय. क्लिअर आहे का? राईट. आता इम्पॉर्टन्स ऑफ काय विचारलं त्यांनी? इंडिजिनायझेशन. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करतोय हे सगळं भारतातच बनवण्याचा फायदा काय? पहिलं काय लिहिणार? आत्मनिर्भर. पहिलं काय लिहिणार आपण? आत्मनिर्भर, सेल्फ रिलायन्स. आलं तुम्हाला लक्षात? दुसरं काय लिहू शकतो आपण? सेव्ह फॉरेन एक्सचेंज. बरोबर आहे का नाही? आज सगळ्यात मोठा आहे ना. मोदीजींनी काय सांगितलं तुम्हाला? सोनं बाय करू नका, हे करू नका, ते करू. फॉरेन एक्सचेंज, मेक इन इंडिया तर झालंच ते. राईट. आणि पुढं काय फायदा यायचा? एम्प्लॉयमेंट क्रिएट होणार. काय होणार? एम्प्लॉयमेंट क्रिएट होणार. आलं तुम्हाला लक्षात? आणि जर कॉम्पिटेटिव्हनेस वाढली तर एक्सपोर्ट करू शकतो आपण. वी कॅन अर्न फॉरेन एक्सचेंज. आलं का तुम्हाला लक्षात? वी कॅन अर्न फॉरेन एक्सचेंज. राईट. सो असे सगळ्या गोष्टी आपण सांगू शकतो. इम्पॉर्टन्स काय आहे? की वी कॅन सॉल्व्ह लोकल प्रॉब्लेम. जसं आपण एक्झाम्पल दिलं की ते कृषी विद्यापीठ महाराष्ट्राला ड्रॉटचा जो विषय आहे तो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. याच्यामुळे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट होऊ शकतं. बेटर पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी होऊ शकतं. आलं तुम्हाला लक्षात? मग तुम्ही कन्क्लुजन मध्ये काय लिहिणार? की आज नो कंट्री कॅन कॉल इट सेल्फ अ डेव्हलप कंट्री विदाउट हॅव्हिंग टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आणि तुम्ही काय लिहू शकता इथं? इंडिया हॅज गॉट डेमोग्राफिक डिव्हिडंड. इफ इंडिया इन्व्हेस्ट इन इट्स youth and gives them proper education and skills, then they are capable of developing technology in India. आलं तुम्हाला लक्षात? टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स फेस बाय द इंडियन सोसायटी. असं लिहू शकता तुम्ही. क्लिअर? पुढचा काय प्रश्न आहे आता सांगा बरं मला. येस, व्हॉट इज अ प्रॉब्लेम? कोण कोण वाचणार आहे? बाळा चल, तुझं नाव काय? हा हा, जोरात वाच मग. चल प्रश्न. इलिस्ट्रेट युअर आन्सर विथ सुटेबल एक्झाम्पल. त्यांनी काय विचारलं? डिझास्टरचं डेफिनेशन द्या. तर तुम्हाला डिझास्टरचं म्हणजे याचा अर्थ काय झालं? डेफिनेशन पाठच करायला लागणार. UN दिलेलं डिझास्टरचं तुम्ही पाठ करू शकता की डिझास्टर म्हणजे काय असतंय? सिरियस डिस्रप्शन
फॉर द कम्युनिटी और सोसायटी कॉझिंग वाईड स्प्रेड ह्युमन मटेरियल इकॉनॉमिक और एन्व्हायरमेंटल लॉस. आलं तुम्हाला लक्षात. डिझास्टर कॅन बी मॅनमेड ऑर नॅचरल. क्लिअर. फेजेस ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट कोण सांगेल कुठले? प्री डिझास्टरच्या दोन फेज म्हणजे दोन महत्वाचे हे असतात, टप्पे असतात. प्री डिझास्टर कुठले दोन, म्हणजे डिझास्टर होण्याच्या आधी दोन टप्पे असतात. कुठले असतात? मिटिगेशन आणि प्रिपेअर्डनेस. मिटिगेशन म्हणजे काय? मिटिगेशन म्हणजे काय? रिड्यूस द रिस्क. मिटिगेशन शब्दाला चा अर्थ काय असतो? तुम्ही रिस्क रिड्यूस करा, म्हणजे ते झालं नाही पाहिजे. म्हणजे काय करायचं तुम्ही? तुमच्याकडे समजा सुनामी येते किंवा तुमच्याकडे समजा काय येते, मोठे मोठे लाटा येत आहेत का काय असं असेल, तर तुम्ही काय करणार? बाबा फॉर एक्झाम्पल जास्तीत जास्त मॅनग्रोव्ह उगवून ठेवा तिथं. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर. सो यू रिड्यूस द रिस्क, राईट. अँड द सेकंड इज प्रिपेअर्डनेस, की जर झालंच तर तुमच्याकडे रेडी असलं पाहिजे. काय करणार? तर प्री डिझास्टरचे दोन फेजेस, म्हणजे दोन आपण यू कॅन से महत्वाचे हे आहेत गोष्टी. वन इज मिटिगेशन अँड अदर इज प्रिपेअर्डनेस. मग दुसरं कुठलं असणार? रिस्पॉन्स. जेव्हा डिझास्टर आला तुम्हाला काय द्यायला लागणार? रिस्पॉन्स. रिस्पॉन्समध्ये सगळ्यात महत्वाचं काय? सेव्ह लाईफ, प्रोव्हाइड रिलीफ. लक्षात. जे पीडित शोषित आहेत त्यांना लगेच वाचवा. आणि त्यानंतर कुठला फेज असणार? रिकव्हरी, पोस्ट डिझास्टर, की जे काही नुकसान झालेलं आहे ते रिस्टोअर करा, रिबिल्ड करा आणि ब्रिंग बॅक नॉर्मलसी. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? असं तुम्ही करू शकता. आता ह्याचे एक्झाम्पल्स पण तुम्ही देऊ शकता, बरोबर आहे का नाही? डिझास्टरचे जे तुमचे एक्झाम्पल्स आहेत ते पण तुम्ही देऊ शकता. कुठले कुठले एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही? सायक्लॉन सगळ्यात कॉमन कुठला आहे? सायक्लॉन. किंवा तुम्ही कुठलं देऊ शकताय? 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये झालं होतं कोल्हापूर फ्लड्स, तुम्ही देऊ शकता. आलं तुम्हाला लक्षात? तर अशा प्रकारचे तुम्ही जे काय आहे ते तुम्ही देऊ शकता. क्लिअर. म्हणजे कसं करायचं याच्यामध्ये, की रिकव्हरीच्या वेळेसच एक्झाम्पल द्यायचं, ह्याच्या वेळेसच एक्झाम्पल द्यायचं, मिटिगेशनच्या वेळेसच एक्झाम्पल. जसं मी तुम्हाला आता ते हे सांगितलं मॅनग्रोव्ह लावा, तेव्हाच तुम्ही त्याची एक्झाम्पल देत चालायची. क्लिअर आहे का? ओके. तर अशा प्रकारे तुम्ही याला हाताळू शकताय. चला पुढं. महत्वाचा प्रश्न आहे बघा पुढचा. कोण वाचतंय? 8वा प्रश्न. हा वाच बरोबर. बरोबर. म्हणजे काय म्हणायचंय त्यांना, की गव्हर्नन्स डेफिसिट झालेलं आहे आणि ऍडमिनिस्ट्रेशन हे वीक राहिलेलं आहे. म्हणून काय झालेलं आहे, की एक्स्ट्रीमिस्ट ऍक्टिव्हिटी वाढलेले आहेत इन ट्रायबल अँड बॅकवर्ड रिजन्स. कळतंय का तुम्हाला? समजतंय का? आता गव्हर्नन्स डेफिसिट झालेलं आहे, बरोबर आहे का नाही? राईट. गव्हर्नन्स डेफिसिट म्हणजे काय झालेलं आहे? व्हॉट इज गव्हर्नन्स डेफिसिट? आपण काय करू शकलो नाही? तिथं रस्ते बांधू शकलो नाही, हेल्थ केअर देऊ शकलो नाही, एज्युकेशन देऊ शकलो नाही, पाणी देऊ शकलो नाही, काहीच देऊ शकलो नाही. तर म्हणजे बेसिक डेव्हलपमेंटच दिली नाही आपण त्यांना, बरोबर आहे का नाही? ऍडमिनिस्ट्रेशन काय आहे? व्हॅक्युम मध्ये आहे. आणि ह्याच्यामुळं काय झालं? पॉवर्टी आणि एम्प्लॉयमेंट झाली. आपण वेलफेअर स्कीम त्यांना देऊ शकलो नाही. आणि आता लक्षात घ्या, प्रश्न कशावरती आहे? प्रश्न कशावरती आहे? ट्रायबल अँड बॅकवर्ड रिजन मध्ये. लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं काय डेव्हलप झालेलं आहे? लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणायचं. काय म्हणायचं त्याला आपण? लेफ्ट, म्हणजे फॉर्मल शब्द काय त्याला? लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. त्याला युजली आपण काय म्हणतो? नक्सलिझम. आलं तुम्हाला लक्षात? या सगळ्या गोष्टीमुळे काय डेव्हलप झालेले? लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. आता लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमची अजून दोन कारणं दिले पाहिजे, जिथं आपण देऊ शकतो की जिथं काय झालं नाही? गव्हर्नन्स डेफिसिट झालेला आहे. काय देऊ शकतो आपण? की फॉरेस्ट आणि लँड रिलेटेड ग्रेव्हन्सेस आर नॉट सॉल्व्ड. त्यांची नेहमी डिमांड काय असते? जल, जंगल, जमीन. म्हणजे त्यांचं जंगल तुम्ही त्यांच्याकडनं हिसकावून घेतलं, बरोबर आहे. त्यांची जमीन त्यांच्याकडनं हिसकावून घेतली आणि हे जर त्यांचे ग्रीव्हन्स म्हणजे काय? त्यांचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती तुम्ही निवारण दिलेलं नाही, बरोबर आहे का नाही? अजून वीक वीक गव्हर्नन्स म्हणलेले. लक्षात घ्या, गव्हर्नन्स मध्ये महत्वाचा घटक कुठला येतो? जस्टिस दिलं नाही आपण त्यांना. म्हणजे तिथं काय ऍबसेंट आहेत? राईट. आपली जी जस्टिस किंवा ज्युडिशरीचं जे ज्युडिशरीचं जो तिथं पूर्ण आपण हे म्हणू शकतो, की द एंटायर ॲपरेटस ऑफ ज्युडिशरी इज ऍबसेंट देअर. सो दे डोंट हॅव ऍक्सेस टू ज्युडिशरी. क्लिअर. आणि अजून एक काय म्हणू शकतो आपण इथं? काय हे झालेलं आहे? फेलियर ऑफ लँड रिफॉर्म्स. फेलियर ऑफ लँड रिफॉर्म्स. आलं तुम्हाला लक्षात? एक्झाम्पल फ्रॉम महाराष्ट्र. कुठलं एक्झाम्पल आहे? कुठलं जिल्हा आहे सगळ्यात जास्ती? गडचिरोली.
कुठला आहे? गडचिरोली. मग गडचिरोली बद्दल काय लिहू शकतो आपण? की डेन्स फॉरेस्ट आहे, डिफिकल्ट टेरेन आहे, म्हणून आपण काय झालं, ऍडमिनिस्ट्रेशन पोचलं नाही तिथं, आणि म्हणून काय झालं, पॉवर्टी, डेव्हलपमेंट गॅप झाली तिकडं. मग आपण काय एक्झाम्पल देऊ शकतो इकडं आपण? गडचिरोली मधले भामरागड एरियाज, भामरागड एरियाज. आलं तुम्हाला लक्षात? की ज्यांना हे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमनी यू कॅन से पकडून ठेवलेलं आहे. मग काय केलं पाहिजे? बस तेच, ग्रासरूट्स गव्हर्नन्स चांगलं करा, पेसा इम्प्लिमेंट करा, त्यानंतर अजून काय इम्प्लिमेंट करा? नवीन फॉरेस्ट राईट्स ऍक्ट इम्प्लिमेंट करा, एम्प्लॉयमेंट द्या, स्किल्स द्या, या सगळ्या गोष्टी आपण सांगू शकतो तिथं. येस, फेलियर ऑफ लँड रिफॉर्म्स लेड टू नक्सलिझम, करेक्ट. ते सगळं तुम्ही सांगू शकता आरामात. क्लिअर आहे का? चला, पुढचा प्रश्न कोण वाचणार आहे? ऋतुजा, वाच बरं लवकर. म्हणजे काय म्हणले ते, की रोल ऑफ एक्सटर्नल फॅक्टर्स इन सस्टेनिंग इन्सर्जन्सी. आता इन्सर्जन्सी कळत नसेल, वरचं वाचायचं, मराठीत वाच बरं बाळा. भारताच्या सीमावरती, येतं का मराठी वाचता? हा, वाच बरं. बाह्य घटकांची भूमिका स्पष्ट करा. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर काय असतील बाबा बाह्य, हे जे काय गट असतील, त्यांची काय भूमिका असेल याच्यामध्ये? राईट. तो फर्स्ट यू विल हॅव टू एक्सप्लेन की बाबा व्हॉट इज इन्सर्जन्सी अँड व्हॉट इज एक्स्ट्रीमिझम, हे तुम्हाला एक्सप्लेन करायला लागणार इथं, बरोबर आहे का नाही? ते इंट्रोडक्शन असेल तुमचं, बरोबर. मग काय करतात हे? पहिली गोष्ट, आणि यांनी स्पष्ट म्हणलंय, कॉन्फ्लिक्ट, कॉन्फ्लिक्ट प्रोन झोन, बरोबर आहे का नाही? तर कशी मदत करतात? पहिलं कीवर्ड आहे, प्रोव्हाइड सेफ हॅव्हन्स. म्हणजे काय होतं, की हे जे अतिरेकी लोक असतात, आता पाकिस्तान बघा काय करतं, तिकडं टेररिस्ट कॅम्प ठेवतं, तिकडनं आत घुसतात, गडबड करतात, परत पळून जाऊ शकतात ना तिथं. तिथं तर राहू शकतात, तिथं त्यांच्यावर कारवाई होत नाही, तिथं सेफ हेवन आहे. जर असं कुठल्या देशामधनं एक अतिरेकी आला, आपल्या देशात काहीतरी गडबड केली आणि परत दुसऱ्या देशात गेला, तर त्या देशाने जर त्याला पकडला, तर परत ते तिकडे राहणार का? तिथं करणार गडबड नाही करणार. तर पहिली गोष्ट काय लिहू शकतो तुम्हाला, की सेफ हेवन क्रिएट होतं अक्रॉस द इंटरनॅशनल बॉर्डर्स, सेफ हेवन्स. दुसरं काय होतं, आपण बरेचदा बघितलंय की पाकिस्तान, चायना हे लोक काय प्रोव्हाइड करतात? काय प्रोव्हाइड करतात? आर्म्स अँड अम्युनिशन. काय प्रोव्हाइड करतात? वेपन्स, वेपन्स. आलं तुम्हाला लक्षात? अजून तिसरं काय प्रोव्हाइड होतं? धुरंधर पिक्चरच बघा, फायनान्शियल असिस्टन्स, फायनान्शियल असिस्टन्स, हवाला, बरोबर आहे का नाही? फायनान्शियल असिस्टन्स त्यांना भेटतंय. अजून चौथं काय करतात? धुरंधर पिक्चर बघा, आयडिओलॉजिकल. ड्रग का केलं? पैसा मिळण्यासाठी. तिकडे ड्रग पाठवायचे, आलं तुम्हाला? ते ड्रग इथं विकायचे, ड्रग इथं विकला की त्यांना काय भेटायचं? इकडच्या लोकांना पैसा भेटायचा, आणि हे लोक काय करणार? मग तो पैसा त्यांच्या गोष्टीसाठी वापरणार. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का? समजतंय का? राईट. पुढचं काय विषय इकडं? आयडिओलॉजी आणि प्रोपोगँडा, बरोबर आहे का ना? आयडिओलॉजी आणि प्रोपोगँडा स्प्रेड करणार, की भारतामध्ये मुस्लिमांवरती अत्याचार होतोय, आयडिओलॉजी असेल, किंवा नागा हे सेपरेट आहेत कसे, इंडियामध्ये सामील नाही झाले पाहिजे नागाज, हे सगळी जी आयडिओलॉजी आहे, प्रोपोगँडा आहे, तो तो सपोर्ट देणार त्यांना. आलं तुम्हाला लक्षात? आणि मग तुम्ही काय लिहू शकता? दोन्ही साईडला आपल्याकडं काय आहे? इथं गोल्डन काय, आपला एक क्रिसेंट आणि गोल्डन ट्रायंगल. क्रिसेंट कुठे आहे? क्रिसेंट पाकिस्तान, अफगाणिस्तान हा क्रिसेंट आहे, तिथं जिकडनं ड्रग येतात. आणि गोल्डन ट्रायंगल म्हणजे कुठे आहे? थायलंड, बर्मा, हा जो आहे खालचा, तिकडनं पण ड्रग्ज येतात. ह्याला आपण काय म्हणू शकतो? नार्को टेररिझम, नार्को टेररिझम, बरोबर आहे का नाही? या सगळ्या गोष्टीमुळं काय होतंय मित्रांनो? सपोर्ट भेटतोय. आता यांनी फक्त एवढं विचारलेलं आहे का? बरोबर आहे का नाही? रोल ऑफ एक्सटर्नल. मग ह्याच्यामुळे आपण काय लिहिणार? दोन ओळी लिहिणार. ह्याच्यामुळे इंडियाचं काय नुकसान होतंय बाबा? सिक्युरिटी, इकॉनॉमिक आणि सोशल वरती इम्पॅक्ट होतोय. आलं तुम्हाला लक्षात? आणि तुम्ही काय करू शकता त्यासाठी? बॉर्डर मॅनेजमेंट चांगली करू शकता, इंटरनॅशनल कॉपरेशन चांगलं ठेवू शकता, असं कन्क्लुजन करू शकता. क्लिअर आहे का? ओके. चला, पुढचा प्रश्न कोण वाचणार आहे आता? कोण वाचणार आहे? हा, वाच बरं प्रभात. prevention and people-centric approaches rather than mere use of force.
Discuss the above statement with reference to the changing dynamics of India's security forces and agencies. हा म्हणजे काय म्हणले, इंटरनल सिक्युरिटी. आता बघा, पहिले आता प्रश्न काय विचारला त्यांनी, की बॉर्डरवरचे विचारलं त्यांनी. आता ते काय म्हणतायत की यू कॅन से अंतर्गत सुरक्षाबद्दल विचारतायत ते. आणि काय म्हणतायत ते, अंतर्गत सुरक्षामध्ये कसली गरजेची समन्वयाची गरज आहे, राईट. प्रतिबंध म्हणजे काय, प्रिव्हेन्शनची गरज आहे. आणि लोककेंद्रित दृष्टिकोनाची गरज आहे. कुठली आहे, लोककेंद्रित दृष्टिकोनाची आपल्याला इथं गरज आहे. ओके, तर असा हा आपल्याला क्लिअर कट विषय इथं दिसतोय, राईट. काय लिहिणार याच्यामध्ये आता तुम्ही सांगा बरं मला, व्हॉट विल यू राईट, व्हॉट विल यू राईट. वाय फोर्स इज इनएफिशियंट, म्हणजे ते म्हणतात ना आता फोर्सची गरज नाहीये. का फोर्स इनएफिशियंट आहे, कारण की नवीन प्रॉब्लेम चालू झालेत. कसं नवीन प्रॉब्लेम आहे, सायबर अटॅक. ह्याच्यामध्ये फोर्स काय वापरणार तुम्ही, वेपन काय वापरणार तुम्ही, कुठली गन वापरणार ह्याच्यामध्ये, आलं तुम्हाला लक्षात, कळतंय. सो सायबर अटॅक्स इज अ इंटरनल सिक्युरिटी प्रॉब्लेम आहे ना आपला सगळ्यात मोठा. क्लिअर. दुसरं काय म्हणणार तुम्ही, की गन्स वगैरे का ह्याच्यामध्ये जास्ती फायदेशीर नाहीयेत, कारण की तुम्हाला मूळ जायला लागेल, मूळ प्रॉब्लेमच्या मूळला जायला लागेल. मूळ प्रॉब्लेमच्या मूळमध्ये काय, गरिबी आणि अशिक्षितपणा आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे. ते सॉल्व्ह करायला लागतील तुम्हाला. ह्याच्यामध्ये कुठं गन वापरणार तुम्ही, आलं तुम्हाला लक्षात. कोणी पण विचार करा ना तुम्ही, की कोणी पण समजा इंटरनल सिक्युरिटीचे प्रॉब्लेम काय असतात, दंगल बिंगल मध्ये कोण जातं, सुशिक्षित माणूस जाणार का, ज्याच्याकडे जॉब आहे तो जातो का दंगलीमध्ये, आलं तुम्हाला लक्षात. म्हणजे हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून आपल्याला काय डेव्हलप करायला लागणार आहे, इथं कीवर्ड वापरायचं आपल्याला, सोशल कॅपिटल. सोशल कॅपिटल म्हणजे काय, लोकांचा लोकांवरती ट्रस्ट आणि लोकांचा गव्हर्नमेंटवरती ट्रस्ट, हे डेव्हलप करायला लागणार आहे. बरोबर आहे का नाही. कॉर्डिनेशन मध्ये फक्त लोकांचं लोकांबरोबर कॉर्डिनेशन नाही, तर इंटर एजन्सी कॉर्डिनेशन गरजेचं आहे. कारण की इथं इंटरनल सिक्युरिटीसाठी कोण कोण काम करतंय, स्टेट पोलीस काम करते, सेंट्रल पोलीस काम करते. सेंट्रल पोलीस मतलब सेंट्रल आर्म पोलीस फोर्स. बरोबर आहे का नाही. अजून कोण काम करतंय, तुमचं इंटेलिजन्स एजन्सी काम करते बघा. आता खूप जण मला पेढे यू कॅन से देऊन गेले, 4-5 लोक पेढे देऊन गेले की त्यांचं ते ICO ला सिलेक्शन झालेलं आहे. आयबीची सर्व्हिस असते, आयबीची परीक्षा असते, पण त्यांचा आपण फोटो बिटो कुठंच टाकू शकत नाही. आयबीने त्यांना नाही म्हणलेलं असतं, कुठं गाजावाजा करायचं नाही की तुम्ही आयबीला सिलेक्ट झालेले. आलं तुम्हाला लक्षात. पण आपले पोरं 4-5 पोरं कशाला सिलेक्ट झाले आता, आयबीला, इंटेलिजन्स ब्युरो. आपले गणेश सर आहेत, ते पण आयबीची परीक्षा पास झाले होते, पण त्यांनी जॉईन केली नाही. आलं तुम्हाला लक्षात, कळतंय, राईट. तर हे इंटेलिजन्स एजन्सी असतात, CAPF आहेत, त्यानंतर स्टेट पोलीस आहे. ह्या सगळ्यांना मिळून काय काम दिलेलं आहे, इंटरनल सिक्युरिटी मेंटेन करायची. मग ह्या सगळ्यांमध्ये कॉर्डिनेशन आहे का, आलं तुम्हाला लक्षात. म्हणून कॉर्डिनेशनची गरज आहे. मग सेंटर आणि स्टेटमध्ये कॉर्डिनेशन आहे का, आलं तुम्हाला लक्षात. हा हा महत्वाची गोष्ट आहे, राईट. आणि जे सायबरवाले आहेत त्यांचं आणि बाकीच्या लोकांचं कॉर्डिनेशन लागणार आहे. क्लिअर. आणि इम्पॉर्टन्स ऑफ प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन कसं करू शकता, इंटेलिजन्सनी प्रिव्हेन्शन करू शकता तुम्ही, राईट. सगळ्यात महत्वाचं प्रिव्हेन्शन मध्ये काय करू शकता तुम्ही, आणि हा शब्द खूप महत्वाचा आहे, तो तुम्हाला लिहायला लागणार इंटरनल सिक्युरिटीमध्ये, राईट. काउंटर रॅडिकलायझेशन, डिरॅडिकलायझेशन. रॅडिकलायझेशन म्हणजे काय, रॅडिकलायझेशन म्हणजे काय असतं, जो एक्स्ट्रीम बनतो, कट्टरवादी बनतो, कट्टरवादी, की आता धर्मासाठी मी हेच करणार, तर त्याला काउंटर करायला लागणार तुम्हाला, डिरॅडिकलाइज करायला लागणार तुम्हाला. बरोबर आहे का नाही. तर हे एवढं महत्वाचं आहे, लक्षात घ्या की इंडिया इंडिया हे चांगलं काम करते काउंटर आणि डिरॅडिकलायझेशनचं. बाहेरचे देश जिथं प्रॉब्लेम आहे रॅडिकलायझेशनचा, इंडियाला बोलवतात, तुम्ही कसं केलं आम्हाला पण शिकवा. आलं तुम्हाला लक्षात, कळतंय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला लागणार, राईट. मग तुमचा प्रॉब्लेम जो आहे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमचा असेल, किंवा तुमचा सायबर सिक्युरिटीचा प्रॉब्लेम असेल, किंवा कम्युनल राईट्सचा प्रॉब्लेम असेल, तर तो सॉल्व्ह होऊ शकेल. आणि मग तुम्ही इथं कन्क्लुजन काय करणार, की हे जर प्रॉब्लेम इंटरनल सिक्युरिटी जर आपण अचीव्ह केली तर इंडियामध्ये पीस राहील, आणि इंडियामध्ये जर पीस राहिला, शांतता राहिली, तर विकास येईल. आलं तुम्हाला लक्षात. आणि जर इंटरनल सिक्युरिटी आपण मेंटेन करू शकलो नाही, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करू शकलो नाही, तर आपल्या भारतामध्ये डेव्हलपमेंट आणणं अवघड राहील. कळते का तुम्हाला.
So peace, law and order is a prerequisite for development. Clear? Okay. चला पुढे. इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इंडिया हॅज बीन कन्स्ट्रेन्ड बाय स्ट्रक्चरल अँड इन्स्टिट्यूशनल बॉटलनेक्स. आता स्ट्रक्चरल बॉटलनेक काय इंडियाचं? पहिलं स्ट्रक्चरल बॉटलनेक काय म्हणू शकतो मी? हाय पॉप्युलेशन. दुसरं स्ट्रक्चरल बॉटलनेक काय? स्ट्रक्चर म्हणजे स्ट्रक्चर असं आहे की आपल्याला ग्रोथ भेटत नाहीये. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय स्ट्रक्चरचा? सेकंडरी सेक्टर नॉट परफॉर्मिंग, देअरफॉर जॉबलेस ग्रोथ. कारण की सेकंडरी सेक्टर इज द मोस्ट जॉब क्रिएटिंग आहे. अजून काय आहे स्ट्रक्चरमध्ये प्रॉब्लेम? 45% ऑफ द पॉप्युलेशन डिपेंडिंग ऑन ऍग्रिकल्चर. मग अजून काय स्ट्रक्चरमध्ये इंडियाचे प्रॉब्लेम? इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट. बघा 80% ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर विच यू नीड फॉर 2047 इज स्टील नॉट बिल्ड. इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडं. रस्ते नाहीयेत चांगले, रोड चांगले नाहीयेत, त्यानंतर रेल्वे ट्रॅक्स नाहीत आपल्याकडे पाहिजे तेवढे, रेल्वे वेटिंग मध्ये असतात. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर नाही, हे सगळं शिकणार तुम्ही. हे नाही आपल्याकडे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर. आलं तुम्हाला लक्षात? अजूनपर्यंत बघा पुणे एवढं मोठं शहर झालं, अजूनपर्यंत आपलं एअरपोर्ट छोटच राहिले. आलं तुम्हाला लक्षात? हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीये भारतामध्ये जे लागतं ते. पोर्ट चांगले नाहीत आपले, बंदर जे आहेत पोर्ट्स. आलं तुम्हाला लक्षात? आणि लो क्वालिटी ऑफ ह्युमन कॅपिटल. बरोबर आहे. तुम्ही सगळे शिकले कॉलेजमधनं, काय शिकले? तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर देता येईल का? हा आयुष, कुठली डिग्री घेतली मला तू? बीकॉम. बरोबर आहे का ना? बीकॉम आहे का बेकाम आहे ते? राईट. तर हा असा विषय आपला बघा. क्लिअर? फायनल अकाउंट जमतात का बाळा तुला? अकाउंट टॅली होतात का? व्हेरी गुड. राईट. मग इन्स्टिट्यूशनल बॉटलनेक काय? इन्स्टिट्यूशनल बॉटलनेक सगळ्यात मोठा ब्युरोक्रेसी. ब्युरोक्रेसी. देशला डुबवणारा एकच माणूस, एकच संस्था, ब्युरोक्रेसी. आलं तुम्हाला लक्षात? दुसरं इन्स्टिट्यूशन मध्ये काय प्रॉब्लेम आहे? सेंटर अँड स्टेट मध्ये वीक कोऑर्डिनेशन. सेंटर अँड स्टेट मध्ये वीक कोऑर्डिनेशन. दुसरा जो इन्स्टिट्यूशनल बॉटलनेक काय आहे? करप्शन. करप्शन. अजून काय इन्स्टिट्यूशन मध्ये? पॉलिसी अनसर्टनिटी, इम्प्लिमेंटेशन गॅप. आलं तुम्हाला लक्षात? राईट. हे सगळं आपल्याला लिहायला लागेल. क्रिटिकली एक्झामाइन. मग क्रिटिकली म्हणजे जरा पॉझिटिव्ह पण लिहायला लागेल आपल्याला, की एवढं सगळं झालं तरी काय काय बाबा पॉझिटिव्ह. ग्रीन रेव्होल्युशनमुळे सेल्फ सफिशियन्सी आलेली आहे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. इंडियाचा एक इंडस्ट्रियल बेस बनलेला आहे चांगला. पॉवर्टी एवढी रिड्यूस झाली आता आपली, 10% कमी पॉवर्टी भारतात. बरोबर आहे का नाही? आणि टेक्नॉलॉजीमध्ये कुठं कुठं आपण प्रोग्रेस केलेला आहे? कुठं गेलं टेक्नॉलॉजीमध्ये? स्पेस, इस्रो. काय नाही म्हणलं तर इस्रो लिहायला लागेल. न्यूक्लिअर एनर्जी, IT, डिजिटल गव्हर्नन्स, हे पॉझिटिव्ह लिहायला लागेल. क्रिटिकली म्हणले म्हणून. बरोबर. चला पुढं. कुठला प्रश्न आहे? आयुष वाच बरं. What is cropping intensity? Gross cropped area. Gross cropped area upon net sown area. Upon net sown area. त्याला काय म्हणतो आपण? क्रॉपिंग इंटेन्सिटी. राईट. क्रॉपिंग इंटेन्सिटी. सिंपल कॉन्सेप्ट. इंटू 100 करतात ते. ठीक आहे. म्हणजे काय असतं? सिंपल तुम्ही लिहू शकता. इट मेजर्स हाऊ मेनी टाइम्स अ सिंगल पीस ऑफ फार्मलँड, राईट, is used in an agriculture year. In an agriculture year.
राईट. सिंगल पीस ऑफ फार्मलँड म्हणजे किती वेळा तुम्ही शेती करताय त्या एकच जागेवरती एका वर्षात, त्याला काय म्हणणार? क्रॉपिंग इंटेन्सिटी. कळते का तुम्हाला? राईट. काय फॉर्म्युला सांगितलं मी तुम्हाला? व्हॉट इज द फॉर्म्युला? ग्रॉस क्रॉप्ड एरिया अपॉन नेट सोन एरिया. नेट सोन एरिया म्हणजे 1 एकर. मग ग्रॉस क्रॉप्ड एरिया म्हणजे काय? त्या 1 एकर वरती 3दा तुम्ही लावलं, शेती तुम्ही 3दा केली एका वर्षात, म्हणजे ते वरती 3 झालं. क्लिअर आहे का नाही? आता हे कशावरती डिपेंड करणार? किती वेळ शेती करू शकतो तुम्ही एका जागेवरती? इरिगेशन. अजून काय लिहू शकता? रेनफॉल. अजून काय लिहू शकता? हा, बर ठीक आहे. क्लायमेट कसं होतं त्या वर्षाचं. अजून काय लिहू शकता? फर्टिलिटी. फर्टिलिटी कशी. अजून काय लिहू शकता? हा, मार्केट डिमांड. बरं, अजून काय लिहू शकता? टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीपेक्षा ऍक्सेस टू फर्टिलायझर्स, ऍक्सेस टू क्वालिटी सीड्स, ऍक्सेस टू कॅपिटल. बरोबर आहे का नाही? मग तेच सगळं तुमचं झालं. मशिनरी आहे का तुमच्याकडे? कॅपिटल आहे का तुमच्याकडे? अजून कशावर न लिहू शकता तुम्ही? लँड साईज. जर छोटा शेतकरी असेल तर त्याला पैसे कमी भेटेल, तर तो 3 वेळा वापरेल लँड. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? 3 सीझन असते ना शेतीची. कुठले कुठले 3 सीझन असतात? खरीफ, रब्बी आणि झैद. आलं तुम्हाला लक्षात? तर या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही लिहू शकताय. राईट. गव्हर्नमेंट पॉलिसी लिहू शकताय. पॉप्युलेशनचं प्रेशर लिहू शकताय. राईट. मग रिजनल पॅटर्न काय? हाय क्रॉपिंग इंटेन्सिटी कुठे आहे? पंजाब हरियाणा. पंजाब हरियाणा हाय क्रॉपिंग इंटेन्सिटी. मॉडरेट कुठे आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश. आणि लो कुठे असणार? लो नॉर्थ ईस्ट. आलं तुम्हाला लक्षात? नॉर्थ ईस्ट. या सगळ्या बाजूला कसं असणार? लो. क्लिअर आहे का? सोपा प्रश्न आहे, लय सोपा प्रश्न. राईट. व्हेरी व्हेरी सिम्पल. या लेबर ऑल्सो कॅन डिसाइड. ऋतुजा करेक्ट. लेबर पण काय करू शकते? डिसाइड करू शकते. पुढचा प्रश्न कोण वाचतोय सांगा बरं. काय त्याच्यामध्ये? हाऊ डू क्लायमेटिक रिस्क अँड इरिगेशन अवेलेबिलिटी इन्फ्लुएन्स क्रॉपिंग चॉईसेस. बरोबर आहे का? आता किती सोपा प्रश्न आहे हा. बरोबर. रेनफॉल जर जास्ती असेल तर तुम्ही काय उगवणार? राईस. जर रेनफॉल कमी असेल तर काय उगवणार? मिलेट्स, सोयाबीन, पल्सेस. एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही. मराठवाड्यामध्ये काय उगतंय? कापूस. विदर्भामध्ये कापूस, मराठवाड्यामध्ये सोयाबीन, आणि इथं काय उगतंय तुमचं वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये? राईस. आलं तुम्हाला लक्षात? लगेच एक्झाम्पल देऊ शकता की रेनफॉलमुळे काय होतंय? क्रॉपिंग पॅटर्न चेंज होते. महाराष्ट्राचं एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही. राईट. बरोबर. टेम्परेचरमुळे पण क्रॉपिंग पॅटर्न चेंज होणार. बरोबर आहे का? एक्झाम्पल द्या बरं मला. वीट, गहू कुठं उगतो? कुठं उगतो? थंड प्रदेश लागतो त्याला जरा. त्याला थंडी लागते. इट इज अ रब्बी क्रॉप. क्रॉपिंग पॅटर्न चेंज. तुम्ही आता खरीपमध्ये वीट उगवणार का भारतात? उगू शकत नाही. आलं तुम्हाला लक्षात? तर तुम्हाला हे थोडंफार माहिती असलं पाहिजे. क्लिअर? ओके. सॉइलमुळे तर होतोच, आपल्याला माहिती आहे. लॅटराईट सॉइल मध्ये कुठले क्रॉप्स उगतात? लॅटराईट सॉइल कुठं असते? कोस्टल रिजन मध्ये. कुठले क्रॉप्स उगतात? कॅश्यूनट, कॉफी, टी. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे? राईट. तर असं तुम्ही सांगू शकता. इरिगेशन वरती सांगू शकता. राईट. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आरामात यू कॅन से हा प्रश्न हँडल करू शकता. पुढं, टू व्हॉट एक्सटेंट कॅन प्रमोशन ऑफ मिलेट कल्टिवेशन हेल्प करेक्ट द वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉपिंग सिस्टम इन इंडिया. बरोबर. इंडियामध्ये आज क्रॉपिंगचा प्रॉब्लेम काय? हा एवढा क्रॉपिंग वरती का प्रश्न आहे? आणि तुम्हाला येतच राहणार युपीएससी आणि एमपीएससी मध्ये दोन्हीकडे. का? कारण की भारताचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय? दिस इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. का हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे भारताचा? वी हॅव गॉन इन टू राईस वीट सायकल. कुठं अटकलेलो आपण? राईस वीट सायकल मध्ये. आणि स्पेशली कोण अटकलेलं आहे? पंजाब आणि हरियाणा. जिथं आपल्याकडे सगळ्यात जास्ती फर्टाईल लँड होती, जिथं सगळ्यात जास्त इरिगेशन आहे, म्हणून सगळ्यात जास्ती पोटेन्शियल आहे, हे कुठं अटकलेले आहेत? राईट वीट मध्ये. कशामुळे अटकलेले ते? एमएसपी. त्यांना शुअर शॉट पैसे भेटतात म्हणून अटकलेले आहेत. मग या क्रॉपिंग पॅटर्न मधनं
आपल्याला बाहेर यायचंय. या क्रॉपिंग पॅटर्न मधनं आपल्याला बाहेर यायचंय. आपण आज एवढा राईस उगवतोय जेवढी गरज नाही. आलं तुम्हाला लक्षात? मग राईसच्या जागी तुम्ही लेस वॉटर इंटेन्सिव्ह क्रॉप उगवा. विच कॅन बी वन ऑफ द ऑप्शन्स कॅन बी मिलेट्स. मिलेट्सचे आपण त्याला काय नाव दिलंय? श्री अन्न. मिलेट्स. मिलेट्स म्हणजे काय असतं? ज्वार, बाजरा. आलं तुम्हाला लक्षात? रागी, हे सगळे काय आहेत? मिलेट्स. राईट. तर मिलेट्सचा फायदा काय? लो वॉटर रिक्वायरमेंट आहे. ज्वार, बाजरा, रागी, बरोबर, म्हणजे ग्राउंड वॉटर कमी वापरलं जाणार. आणि ड्रॉट, दे कॅन विथस्टँड द ड्रॉट, दे कॅन विथस्टँड द हाय टेम्परेचर. बरोबर. सुटेबल फॉर ड्राय लँड्स. आणि ह्याच्यामुळे काय होतंय? आज इंडियाला काय फेस होतंय? या राईस व्हीटमुळे काय इश्यू होतोय आपला? कॅलरीज सफिशियंट इन इंडिया, बट काय इंडियामध्ये? न्यूट्रिशनल हंगर. आपल्याला सगळे न्यूट्रिशन भेटत नाहीये. त्याला काय म्हणलं जातं? हिडन हंगर. काय म्हणलं जातं त्याला? हिडन हंगर. की तुम्ही खाताय, पोट भरलेलं आहे, सगळे कॅलरी भेटलेत, पण तुम्हाला सगळे विटामिन मिनरल्स भेटलेले आहेत का? नाही भेटलेले. म्हणून तुम्ही काय खाल्लं पाहिजे? मिलेट्स. काय खाल्लं पाहिजे तुम्ही? मिलेट्स. मग तुम्हाला काय भेटेल? आयर्न, कॅल्शियम, हे जे काही गोष्टी आहेत बाकीचे, बरोबर आहे, हे सगळे पण तुम्हाला भेटतील. राईट. मायक्रोन्यूट्रिएंट्स जे काय असतील तुम्हाला. राईट. आणि ह्याचा सगळ्यात मोठा फायदा काय होईल? मिलेट जर उगवले तर आपण ऍग्रिकल्चरमध्ये इनपुट कॉस्ट कमी होईल. त्या इनपुट कॉस्टच्या नादामध्ये सगळे फार्मर्स सुसाईड होतात. क्लिअर आहे का नाही? सो इट कॅन हेल्प टू रिड्यूस द फार्मर इनपुट कॉस्ट. बरोबर आहे, कारण की एवढे एवढे मोठे फर्टिलायझर वगैरे लागणार नाही. राईट. बट मिलेट्स अलोन कॅनॉट सॉल्व्ह द प्रॉब्लेम. का? मिलेट्सची डिमांड नाही आज. बरोबर आहे का नाही? गव्हर्नमेंट प्रोक्युअर करते का मिलेट्स? प्रोक्युअर करत नाही एवढं चांगलं एमएसपी. आलं तुम्हाला लक्षात? आणि मिलेट्समध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय? यील्ड कमी आहे राईस आणि व्हीट पेक्षा. म्हणजे 1 एकरमध्ये राईस जर तुम्ही लावला तर तुम्हाला किती यील्ड येईल? प्रश्न विचारला होता ना आता. किती येते यील्ड राईस आणि व्हीटची? आता प्रश्न विचारला होता तुम्हाला. एमपीएससीला विचारला का युपीएससीला विचारला होता? एमपीएससीला. किती येते यील्ड? 3800. तर तेवढं तुमचं जे मिलेट्स लावले तर 2000 पण येणार नाही नीट. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून फार्मर लावणार का तुम्हाला सांगा बरं? नाही लावणार. तर हे सगळे असे प्रॉब्लेम आहेत. पण 2023 हा इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी घोषित केलेला होता. आणि गव्हर्नमेंटनी नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन मध्ये मिलेट्सला पण इन्क्लूड केलेलं आहे. क्लिअर आहे का? चला पुढे चला. चला आता पुढचा एकदम सिंपल प्रश्न आहे. डिस्कस द रिलेशनशिप बिटवीन एमएसपी, प्रोक्युअरमेंट, बफर स्टॉक अँड फूड इन्फ्लेशन. आलं तुम्हाला लक्षात? बघा, हे मी तुम्हाला डायरेक्टली इथंच दाखवतो. बघा, इंडिया काय करते? इंडियाने एमएसपी कधी आणलं सिस्टम? 1968च्या आसपास आणलं असेल. 67, 68 मध्ये आणलं असेल. एकदा वर्ष फक्त चेक करा. राईट. वैष्णव माहिती का तुला कधी आणलेलं आहे? हा, ग्लायसेमिक इंडेक्स पण आहे. व्हेरी गुड. यू कॅन टॉक अबाउट दॅट ऑल्सो. राईट. सो एमएसपी का आणलं? एमएसपी कारण की जे ग्रीन रेव्होल्युशन करणारे होते त्यांना बंपर क्रॉप येणार. मग त्यांना भीती होती की आम्हाला एवढं सगळं सरप्लस आम्ही उगवलं तर विकत कोण घेणार? म्हणून गव्हर्नमेंटने काय सांगितलं? आम्ही एमएसपी देतो. मग आता एमएसपी देतो, मग फक्त तुम्ही काय उगवायला लागले? राईस आणि व्हीटच उगवायला लागले. याच्यामुळे आपल्याला फायदा काय झाला? फूड सिक्युरिटी. फायदा काय झाला आपल्याला? फूड सिक्युरिटी. बरोबर. पण आता हे एमएसपी मध्ये आपल्याला काय करायला लागतं? गव्हर्नमेंटला काय करायला लागतं? प्रोक्युअरमेंट. गव्हर्नमेंटला काय करायला लागतं? प्रोक्युअरमेंट. आणि हे प्रोक्युअरमेंट कोण करतं? एफसीआय. आलं तुम्हाला लक्षात? प्रोक्युअर करून एफसीआय काय करतं? 2 गोष्टी करतं. एक म्हणजे बफर स्टॉक, दुसरं म्हणजे कुठं पैसे कुठं देतं? पीडीएस. हे कोणाला देतं? स्टेट्स. आणि तिसरं म्हणजे जे एक्स्ट्रा राहतंय ते आपण एक्सपोर्ट करतो. आलं तुम्हाला लक्षात? आज बफर स्टॉक आपला ऑलरेडी डबल आहे. बफर स्टॉक काय आपला ऑलरेडी डबल ठेवलेला आहे.
आलं तुम्हाला लक्षात? कारण की आपलं प्रोक्युरमेंटच खूप जास्त आहे. बरोबर आहे का नाही? आणि एक्सपोर्ट काय करायला लागतं? आपल्याला एक्सपोर्ट करायला लागतंय तर एकदम चीप एक्सपोर्ट करतो आपण. याला काय जास्ती पैसे भेटत नाही. म्हणजे आपण एवढं सगळं बघा, लक्षात घ्या, हे सगळं अर्थ म्हणजे ह्याच्यात लय वाईट यू कॅन से भारताची स्थिती बनतीये का? हे सगळं उगवण्यासाठी सबसिडी द्यायला लागतात. सगळ्यात मोठी सबसिडी कुठली आहे? फर्टिलायझर सबसिडी. मग बऱ्याच राज्यांमध्ये कुठली सबसिडी असते? येस, कुठली सबसिडी असते? राईट, वॉटर फ्रीमध्ये देतं, इरिगेशन आणि इलेक्ट्रिसिटी सबसिडी. मग अजून तुम्हाला यू कॅन से क्रेडिट सबसिडी, म्हणजे लोन वरती पण तुम्हाला इंटरेस्ट कमी वगैरे केलं जातं. विचार करा, एवढे सबसिडी देतोय आपण आणि एवढं सगळं उगवतोय. परत एफसीआय जे विकत घेते, लक्षात घ्या, ते समजा एफसीआयचा दर आहे 25 रुपये प्रति किलो विकत घेते. राज्यांना काय देणार आहे? राईस 1 रुपीज. म्हणजे किती लॉस झाला तुम्हाला? 25 तर इथं लॉस झाला, पण अजून एक 4-5 रुपये अजून लागतील. स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन, ऍडमिनिस्ट्रेशन, नुकसान, लॉस. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे 30 रुपयाला त्याला घरी पडतंय, पण ते विकतात किती रुपयामध्ये? 1 रुपयामध्ये. या सबसिडीला काय म्हणतात? 30 रुपये आणि विकलं 1 रुपयामध्ये, म्हणजे 29 रुपीज पर केजी. आणि असे हजारो लाखो किलो ते विकत असतील, हजारो किलो विकत असतील. म्हणजे ह्याला काय म्हणणार? कुठली सबसिडी? फूड सबसिडी. कुठली सबसिडी? फूड सबसिडी. आपल्या भारतात तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर ही सबसिडी फर्टिलायझर 2 लाख करोड आणि ही सबसिडी फूड सबसिडी 2 लाख करोड आहे. इथं 4 लाख करोड गेली दरवर्षी. आणि आता ही वाढणार, कारण की आता तुमचं काय झालेलं आहे? स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सगळं फर्टिलायझर बाहेर नेतो. आलं तुम्हाला? म्हणजे 5 लाख करोड असेच गेले आपले या वर्षीच्या बजेटमध्ये, जे हेल्थ आणि एज्युकेशन मध्ये जाऊ शकले असते. आलं तुम्हाला लक्षात? आणि हे भेटतं काय तुम्हाला? राईस आणि वीट, जे की आज एवढी गरज नाही भारताला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती. म्हणजे हे जे अर्थकारण आहे ते तुम्हाला इथं एक्सप्लेन करायचं. क्लिअर आहे का नाही? कळतंय का? समजतंय का तुम्हाला? बफर पण डबल झालेला आहे, स्टोरेज करायला आपल्याला जागा नाहीये, सडतंय धान्य. आलं तुम्हाला लक्षात? आणि मग जर वीट आणि राईस बघा, ह्याच्यामुळे काय होतंय बघा, लक्षात घ्या. अजून एक तुम्हाला सांगतो, इथं फूड इन्फ्लेशन लिहिलंय त्याची. आज काय होते तुम्हाला सांगतो. भारतातल्या 67% पॉप्युलेशनला पीडीएस भेटतं, फुकट अन्न भेटतंय. किती पर्सेंट पॉप्युलेशनला? 67% ऑफ द इंडियन पॉप्युलेशन गेट दिस फ्री फूड. दॅट इज वाय व्हॉट डू दे डू? ते पैसे तर कमवत असतील ना, का भक्तेजीवरती जगतात? पैसे तर कमवतात ते. आलं तुम्हाला लक्षात? मग काय करतात? हे तर फुकट भेटलं, राईस आणि वीट, बरोबर. मग त्यांना जे पैसे भेटलेले आहेत त्याच्यामधनं ते काय घेणार? चिकन मटन खाऊ, दूध, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, बरोबर आहे का नाही? डाळ. या सगळ्यामुळं काय होणार? भारतात काय झालेलं आहे? प्रोटीन इन्फ्लेशन. प्रोटीन इन्फ्लेशन म्हणतात त्याला. काय म्हणतात? प्रोटीन इन्फ्लेशन. दुधाची प्राइस वाढली, राईट. डाळीचे प्राइस वाढतात बघा. आणि कुठले प्राइस वाढतात? चिकन, मटन, अंडी, एग्स. आलं तुम्हाला लक्षात? कारण की ही डिमांड वाढली. म्हणजे हे जे आहे सगळं, हे तुम्हाला इथं सांगता आलं पाहिजे. क्लिअर आहे का? राईट. परत प्रश्न वाचा. डिस्कस द रिलेशनशिप बिटवीन एमएसपी, प्रोक्युरमेंट, बफर स्टॉक, पॉलिसी अँड फूड इन्फ्लेशन इन इंडिया. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? अरे बोलो, येस और नो? व्हेरी गुड. चला पुढं. पुढचा प्रश्न. Assess the contribution of technology missions toward agriculture modernization. सांगा बरं, ह्याच्याबद्दल कोणाला माहिती आहे काय? ऍग्रीस्टॅक. अजून काय? काहीच माहित नाही आपल्याला? पॉली हाऊस. Access the contribution of technology missions towards agriculture modernization in India.
राईट. काय विचारले त्यांनी? टेक्नॉलॉजी मिशन्स विचारले, मिशन्स. डायरेक्टली मिशन विचारले, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही असं काही लिहून नाही चालणार आहे. राईट, स्पेसिफिक प्रश्न आहे हा. ज्यांनी स्पेसिफिक नाही लिहिलं तो जाणार. तर पहिलं मेजरली जे मिशन होतं, राईट, टेक्नॉलॉजी मिशन ऍग्रिकल्चर मॉडर्नायझेशन वरती, ते जर मिशन होतं, तुम्ही ग्रीन रेव्होल्युशन तर लिहू शकता इकडे, ठीक आहे. बट मिशन त्यानंतर जे महत्वाचं होतं दॅट इज टेक्नॉलॉजी मिशन ऑन ऑइल सीड्स, 1986 मधलं आहे ते. येल्लो रेव्होल्युशन म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? येल्लो रेव्होल्युशन. मग टेक्नॉलॉजी मिशन कशावरती होता? कॉटन, 2000 मध्ये. मग नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन होता आपला, राईट. मग नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. ह्याच्यामुळे काय होणार आहे? क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, क्रॉप प्रोडक्टिव्हिटी वाढणार, मेकनायझेशन वाढणार, राईट. आणि ह्याच्यामुळे ऍग्रिकल्चर आपलं सुधारणार. काय होणार? ऍग्रिकल्चर आपलं सुधारणार. क्लिअर? आता पुढचा प्रश्न बघा. काय प्रश्न आहे? इंडियाज इंडस्ट्रियल पॉलिसी हॅज इव्हॉल्व्ड फ्रॉम स्टेट लेड इम्पोर्ट सबस्टिट्यूशन टू मार्केट ओरिएंटेड लिबरलिझम. म्हणजे तुम्हाला दाखवायला लागणार. कुठनं दाखवायला लागणार? राईट, 1950 टू 1991 हा तुम्हाला पूर्ण दाखवायला लागणार. आलं तुम्हाला लक्षात? तर 1950 टू 1991 पहिलं तुमचं सब टायटल असेल. तर 1950 टू 1991 मध्ये कुठले कुठले फीचर होते? पब्लिक सेक्टर होता, इंडस्ट्रियल पॉलिसी रेझोल्युशन 1948, 1956, बरोबर आहे का नाही? डॉमिनन्स ऑफ पब्लिक सेक्टर. मग इम्पोर्ट सबस्टिट्यूशन होतं, लायसन्स परमिट कोटा राज, राईट. त्यानंतर एम्फोसिस ऑन सेल्फ रिलायन्स. मग ते जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहायला लागणार तुम्हाला. मग दुसऱ्या टप्प्यामध्ये काय लिहिणार? 1991 मध्ये काय झालं? मग 1991 नंतर काय झालं? डी लायसन्सिंग, राईट. पब्लिक सेक्टरची मोनोपोली संपली, ट्रेडमध्ये लिबरलायझेशन झालेलं आहे, एफडीआय आलेलं आहे आणि कॉम्पिटिशन इकॉनॉमी झाली. ह्याचे फायदे काय झाले आणि ह्याचं नुकसान काय झालं हे सांगायला लागेल तुम्हाला. क्लिअर आहे का? म्हणजे एकदम सिंपल प्रश्न आहे. पूर्ण इकॉनॉमीचं तुम्ही आतापर्यंत इंडियाचं जे आहे ते तुम्ही हे आम्हाला सांगा, राईट, की हाऊ द इंडियन इकॉनॉमी हॅज डन. यू नीड टू गो इन टू द डिटेल्स ऑफ इट. राईट. आता पुढचा प्रश्न काय? स्पेसिफिक विचारलाय बा. पहिला मेजर स्पेसिफिक प्रश्न आहे हा, राईट. वाधवान पोर्ट has been envisaged as transformative step in strengthening India's maritime capacity. In this context, examine the structural challenges facing the India's port infrastructure. म्हणजे दुसरा जो प्रॉब्लेम आहे, दुसरा जो विधान आहे तो खूप सोपा आहे. पहिला वाधवान बद्दल तुम्हाला लिहिणार आहे. आता मग तुम्हाला वाधवान बद्दल लिहायला लागेल. का वाधवांची गरज आहे? तर आज तुम्हाला सगळ्यात महत्वाचं लिहायला लागेल, इंडिया 70 to 75% ऑफ द ट्रान्सशिपमेंट कार्गो इज हँडल्ड बाय फॉरेन पोर्ट्स. ट्रान्सशिपमेंट कार्गो म्हणजे काय असतं? आणि त्यासाठी युपीएससी प्रिलिमला यावर्षी प्रश्न विचारला होता, राईट. आपण इंडियाचा सगळ्यात मोठा, राईट, इंडियाज बिगेस्ट ट्रान्सशिपमेंट कार्गो पोर्ट आपण चालू केलेला आहे. त्याच्यावरती युपीएससी फिल्म मध्ये यावर्षी प्रश्न आला होता. कुठं चालू केलेला आहे आपण, तो सांगा बरं. हा, कुठं? नाही नाही, विझिंगम. कुठे चालू केलं आपण? येस, केरला, राईट. सो हा जो आहे विज हिंजम, विझिंजम पोर्ट जो आहे, इट इज द बिगेस्ट ट्रान्सशिपमेंट पोर्ट ऑफ इंडिया. का? कारण की इंडियाचा प्रॉब्लेम काय आहे आता? पोर्ट्स तुम्हाला शिकवायलाच लागेल थोडं. प्रॉब्लेम काय इंडियाचा? आता बघा, जेवढी मोठी शिप असणार तेवढं हे नेहमी 1/3 खाली राहतं, तिचं पाणीच्या खाली जाणार. छोटी जर शिप असेल तर ह्याचं फक्त एवढंच आहे, 1/3, लक्षात घ्या. तर आता मोठी शिप तुमच्या पोर्टवरती यायचं असेल तर त्याला काय करायला लागेल? खालपर्यंत खोदायला लागेल तुम्हाला. त्याला काय म्हटलं जातं? की कन्सेप्ट आहे ड्रेजिंग. काय शब्द असतो त्याला? ड्रेजिंग. आलं तुम्हाला लक्षात? तर ह्याला काय लागतात? डीप, राईट. ह्याला काय शब्द असतो? ह्याला डीप वॉटर.
डीप वॉटर पोर्ट आणि हा शॅलो वॉटर पोर्ट आहे. भारतातले सगळे पोर्ट कसे होते? शॅलो वॉटर पोर्ट. म्हणून पहिला पोर्ट बनवला गेला. म्हणून काय करायचं बघा, काय व्हायचं भारतामध्ये एवढं, म्हणजे आपण मागं इन्फ्रास्ट्रक्चरचं बोलतो ना, किती मागं आहे आपण, लक्षात घ्या. कोलंबो सारख्या पोर्टला हे मोठे शिप लागायचे, तिकडनं छोट्या शिपमध्ये माल ट्रान्सफर व्हायचा आणि मग भारतात यायचं. हसण्यासारखी गोष्ट आहे, विचार करा. कोलंबोमध्ये होते. कोलंबो म्हणजे कुठे? श्रीलंकात होते. आपले पैसे वेस्ट होणार का नाही याच्यामध्ये, सांगा बरं मला. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून कुठला पोर्ट बनवलाय हा? विझिंग जम्प पहिला बनवलाय, जबरदस्त बनवलाय हा. पण हा एक पोर्टाने काय होणार का याच्यामध्ये? नाही होणार. म्हणून आता कुठला बनवायचा आपल्याला हा? आलं तुम्हाला लक्षात? कळालं का तुम्हाला? म्हणून त्याचं सिग्निफिकन्स विचारलं. इट इज अ ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्टेप. हा शब्द कळला का तुम्हाला? वाय इट इज अ ट्रान्सफॉर्मेटिव्ह स्टेप स्ट्रेंथनिंग द मरीटाईम कॅपॅसिटी. आलं का तुम्हाला लक्षात? आता कळतंय का? समजतंय का? राईट. सो बघा आता गंमत काय याची बघा. पहिली गोष्ट आपण काय लिहिणार याच्यामध्ये, की आपल्या वेस्ट कोस्टमध्ये जेएनपीटी आहे मुंबईला, तर त्या पोर्टवरती काय झालेलं आहे? त्या पोर्टवरती खूप जास्ती लोड आलेला आहे, म्हणून दुसरा एक पोर्टची गरज आहे. म्हणून तो आपला जो हा नवीन पोर्ट आहे, कुठला आहे त्याचा नवीन पोर्ट आपण बनवणार आहे? हा वाधवान जो नवीन पोर्ट आहे आपला, राईट. दुसरं, जेएनपीटीला मी गेलोय 2-3 वेळा मिनिमम. तिथं 10-10 किलोमीटरची तुम्हाला लाईन दिसणार. कसले? ट्रकचे आणि रेल्वे. का? इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीये. इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीये. मग आता दुसऱ्या पोर्टची गरज आहे. म्हणजे आता हे 10 दिवस 10 किलोमीटर ट्रकमध्ये 2 दिवस माणूस थांबला, तुमचं सगळं वेस्ट झालं. त्या ड्रायव्हरचं पण टाइम वेस्ट गेला आणि त्या ट्रकची पण टाइम वेस्ट गेला तुमचा. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? म्हणजे दॅट इज वाय इट इज इम्पॉर्टंट. वाधवांमधून आपण काय करू शकतो? चांगलं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करू शकतो, रस्ते करू शकतो आणि डायरेक्ट रेल्वे करू शकतो आपण. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून ते काय आहे? ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहे. क्लिअर आहे का नाही? कळतंय का तुम्हाला? समजतंय का? राईट. नवीन टेक्नॉलॉजी वापरू शकतो आपण याच्यामध्ये. कोल्ड चेन तिथं आपण डेव्हलप करू शकतो. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आणि इथं कसं आहे, की जॉग्रफी पण इथं सुटेबल आहे मोठा पोर्ट डेव्हलप करण्यासाठी. क्लिअर? तर या सगळ्या गोष्टीमुळं आपण हे काहीतरी भारी नवीन डेव्हलप करू शकतो. असं ट्रान्सफॉर्मेटिव्ह आहे, असं आपण हे लिहू शकतो. क्लिअर आहे का? येस, नो, नो, येस. राईट. चला पुढचा प्रश्न. कोण वाचणार आहे पुढचा प्रश्न? कोणच नाही राहिला का तो वाचणार? आवाज बाळा तू. Development, science and technology are influencing the social, economic, or administrative realities of Maharashtra. Explain how these developments are reflected in everyday life with suitable examples. बरं, काय प्रश्न आहे? Recent developments in science and technology are influencing the social, economic, and administrative realities of Maharashtra. Explain how these developments are reflected in everyday life with suitable examples. राईट. म्हणजे सगळंच जे आता रिसेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलप झालेलं आहे, त्याच्यावरती सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय ह्याच्यावरती कसा बदल होतोय. बरोबर आहे का नाही? मग आता सोशल रियालिटीज आपण सांगू शकतो. पहिले डेव्हलपमेंट झालं तर सोशल रियालिटीमध्ये काय बदल झाला? तुम्ही तुमचंच सांगा ना. ऑनलाईन लेक्चर बघायला लागले, कशामुळे झालं? सायन्स अँड टेक्नॉलॉजीमुळे झालंय. ई बुक वाचायला चालू केलेलं आहे तुम्ही. बरोबर आहे का नाही? हेल्थ केअरमध्ये तुम्ही सांगू शकता की आज टेलिमेडिसिनची कन्सेप्ट आलेली आहे. टेलिमेडिसिन म्हणून मी इथं बसून बसून मी डायरेक्टली फॉरेनच्या डॉक्टरकडनं मी घेऊ शकतो किंवा मला काय प्रॉब्लेम आहे काय नाही. आलं तुम्हाला लक्षात? राईट. त्यानंतर अजून आपण काय लिहू शकतो? इंटरनेटमुळं पेमेंट्स, आज कोणी वॉलेटच कॅरी करत नाही, हार्ड करन्सी कॅरी करत नाही. बरोबर आहे का नाही? मग इकॉनॉमिक रियालिटीमध्ये काय असू शकतं? राईट, की आपल्याकडं अर्बनायझेशन वाढलं, IT वगैरे आले, टेक्नॉलॉजी, सायन्स टेक्नॉलॉजी, अर्बनायझेशन वाढलं. आलं तुम्हाला लक्षात? ऍग्रिकल्चरमध्ये मॉडर्नायझेशन झाले, ड्रोन्स वगैरे वापरायला लागलोय आपण. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आणि ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये काय लिहू शकता? ई गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्स ह्याच्यामध्ये मी एथिक्समध्ये तुम्हाला शिकवणार. प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स म्हणजे तुम्ही याला घरी बसल्या बसल्या सगळे गव्हर्नमेंटची सर्व्हिस भेटतात. आलं तुम्हाला लक्षात? कुठे जायची गरज नाही. आता आधार कार्ड तुम्हाला घ्यायचं आहे, बरोबर आहे का नाही? तुम्ही काय करू शकता? आधारच्या वेबसाईटला जाऊ शकता, त्याला पैसे देऊ शकता, तो घरी आधार कार्ड तुम्हाला पाठवून देईल. आलं का लक्षात तुम्हाला?
हे कशामुळे पहिले तुम्हाला लाईनमध्ये थांबायला लागत होतं, बिल पे करण्यासाठी लाईनमध्ये थांबायला लागायचं पहिले. आता इथं बसले असले मोबाईलवरती बिल पे करू शकताय. तुम्हाला हेच लिहायला लागणार आहे. स्मार्ट सिटी, पुणे काय स्मार्ट सिटी आहे, राईट. तर ते तुम्ही लिहू शकता. डिझास्टर मॅनेजमेंट, अर्ली वॉर्निंग सिस्टीम. आता बघा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतो, पुढचे 48 तास अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मेसेज आला की समजायचं पाऊस पडणार नाही. मेसेज नाही आला की भीती वाटते. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का नाही? राईट, असा विषय आहे. मग याच्यामध्ये चॅलेंजेस काय? डिजिटल डिवाइड. ज्यांना इंटरनेट वापरता येतं ते सगळ्यांचा फायदा घेणार, जे बिचारे म्हातारे आहेत, जे गावाकडचे आहेत, त्यांना नाही. दुसरा प्रॉब्लेम काय झाला? सायबर सिक्युरिटी रिस्क. सायबर सिक्युरिटी रिस्क. तिसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एआय मुळे आता काय होणार आहे? जॉब डिस्प्लेसमेंट. एआय मुळे जॉबच संपणार. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर. आणि रिजनल इम्बॅलन्स होणार. महाराष्ट्र स्पेसिफिक आपण एक्झाम्पल हे सगळे दिलेलेच आहेत पहिले. महाराष्ट्रामध्ये आपण हे लिहिलं पाहिजे, महा ई सेवा केंद्र, किंवा महाराष्ट्रामधलं आपण हे देऊ शकतो डिजिटल लँड रेकॉर्ड्स. बरोबर आहे का नाही? तर ते सगळे जे आहे तर ते आपण देऊ शकतो इकडं, राईट. तर हे आपण सगळं इथं आरामात करू शकतो. चला पुढचा प्रश्न काय? एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ सोसायटल अवेअरनेस रिगार्डिंग ऍडव्हान्स फील्ड्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी. बरोबर आहे का नाही? और नॅनो टेक्नॉलॉजी, असे प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी. इन कंटेक्स्ट ऑफ रिसर्च, राईट. परत काय विचारले? महाराष्ट्र. काय काय माहिती आहे तुम्हाला? रोबोटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, काय माहिती आहे तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये काय माहिती आहे का बायोटेक्नॉलॉजी वगैरे? हम्म, काहीच माहित नाही आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय डेव्हलप चाललेलं आहे, डेव्हलपमेंट वगैरे. कितवा प्रश्न आहे आपला? 18वा आहे ना? 17वा. मेजर इश्यूज रिलेटेड टू आयपीआर इन महाराष्ट्र. अवेअरनेस नाहीये. आता महाराष्ट्राचं काय वेगळे इश्यू थोडी असणार आहेत, जे देशाचे तेच असतात. अवेअरनेस नाहीये, कॉस्ट जास्ती लागतो पेटंट करण्यासाठी, एन्फोर्समेंट चॅलेंज आहे, पायरसी होत राहते. बरोबर आहे का नाही? राईट. या सगळ्या गोष्टीबद्दलच तुम्हाला सांगायला लागेल. पहिलं तुम्ही सबहेडिंग काय लिहिणार याच्यामध्ये? इम्पॉर्टन्स ऑफ सोसायटल अवेअरनेस ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी. बरोबर आहे का नाही? ह्याच्यामध्ये तुम्ही काय लिहू शकता? कॉन्स्टिट्यूशन लिहू शकता. बिल्डिंग ऑफ द सायंटिफिक टेम्पर. लोकांमध्ये ते एक रॅशनॅलिटी असली पाहिजे, सायंटिफिक टेम्पर असलं पाहिजे लोकांमध्ये याच्यामध्ये, राईट. मग दुसरं काय लिहिलं पाहिजे? अवेअरनेस का महत्वाचं आहे? कारण की तुम्हाला एम्प्लॉयमेंटच त्यावरनं भेटणार आहे. सो इट वुड लीड टू बेटर ह्युमन कॅपिटल. आलं तुम्हाला लक्षात? राईट. हे होणार आहे. इट वुड लीड टू बेटर हेल्थ केअर आउटकम्स. म्हणजे काय असणार आहे तुमचं? वॅक्सिन, जीन थेरपी वगैरे तुम्हाला भेटतील याच्यामध्ये चांगले, राईट. ऍग्रिकल्चर ट्रान्सफॉर्मेशन तुमचं चांगलं होईल. ऍग्रिकल्चरमध्ये तुम्हाला हे सगळं वापरता येईल, राईट. आणि एक तुमचं स्टार्टअप इकोसिस्टम बनेल, इकडं इनोव्हेशन कल्चर येईल. आता इश्यूज काय आहेत आयपीआरचे? लो पेटंट अवेअरनेस आपण बघितलेलं आहे. हाय कॉस्ट ऑफ पेटंट फायलिंग. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इंडियामध्ये काय? युनिव्हर्सिटी आणि इंडस्ट्रीमध्ये कनेक्ट नाही. देर इज नो कनेक्ट बिटवीन युनिव्हर्सिटी अँड इंडस्ट्री, राईट. हा प्रॉब्लेम आहे. आणि लॉंग डिले इन पेटंट प्रोसेसिंग, हा पण इंडियामधला प्रॉब्लेम आहे. राईट. बॅलन्सिंग इनोव्हेशन अँड पब्लिक इंटरेस्ट, म्हणजे पेटंट भेटला तर एक प्रायव्हेटला भेटतो, राईट. अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न डील करू शकता. आता 19th क्वेश्चन. एक्झामिन हाऊ द इव्हॉल्विंग नेचर ऑफ इंटरनल सिक्युरिटी थ्रेट्स. 18वा प्रश्न आहे ना आता पहिले.
18 घ्यायचं आपल्याला. डिस्कस द पोल्युटर पे प्रिन्सिपल इंटिग्रेट्स विथ एन्व्हायरमेंटल पॉलिसीज अँड सपोर्ट्स द गोल ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. काय लिहिणार आहे याच्यामध्ये? पोल्युटर पे प्रिन्सिपल. काय? डिस्कस हाऊ पोल्युटर पे प्रिन्सिपल इंटिग्रेट्स इनटू एन्व्हायरमेंटल पॉलिसीज अँड सपोर्ट्स द गोल ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. राईट. तर पोल्युटर पे प्रिन्सिपल म्हणजे काय तुम्हाला सांगायला लागेल, बरं आहे का नाही? मग ह्याच्यासाठी तुम्हाला कुठे जायला लागेल की 1970s पर्यंत कसं होतं की एन्व्हायरमेंट ची कॉस्ट मोजली जायची नाही. कोणी काही घाण केलं तर त्याला काय कॉस्ट नव्हती. म्हणून काय व्हायला लागलं? पोल्युशन व्हायला लागलं, एन्व्हायरमेंटल डिस्ट्रक्शन व्हायला लागलं. इंडियामध्ये भोपाळ गॅस ट्रॅजेडी झाली, बरोबर आहे का नाही? म्हणून मग 1970s आणि 80s मध्ये कन्सेप्ट आला पोल्युटर पे प्रिन्सिपल. आलं तो लक्षात? आणि सगळे एन्व्हायरमेंटल लॉज हे पोल्युटर पे प्रिन्सिपल वरतीच डिपेंडेंट आहेत. पेमेंट कशी करणार तुम्ही? जर तुमचं मोठं क्राईम आहे तर ते क्रिमिनल ऍक्ट होणार, तुम्हाला जेल होऊ शकते. आणि छोटं जर तुमचं काय असेल तर तुम्हाला काय भेटणार? तर बेसिकली तुम्हाला कुठलं हे भेटणार? पेनॉल्टी फायनान्शियल पेनॉल्टी भेटणार, मॉनिटरी पेनॉल्टी भेटणार. आलं तुम्हाला लक्षात? राईट. तर ह्याच्यानी फायदा काय झाला? इंटरनलायझेशन ऑफ एन्व्हायरमेंटल कॉस्ट. म्हणजे काय इंटरनलायझेशन ऑफ एन्व्हायरमेंटल कॉस्ट म्हणजे काय? राईट. त्याच्यामधलं बेस्ट एक्झाम्पल तुम्ही काय देऊ शकता की आता फॉर एक्झाम्पल मला हा फोन बनवायचा आहे, बरोबर आहे का नाही? तर हा फोन 100 रुपयामध्ये भेटतोय. या 100 रुपयामध्ये ऑलरेडी जे पोल्युशन झालंय किंवा जे कॉस्ट लागली त्याचा पण आता प्राइस धरली जाणार. आलं तुम्हाला लक्षात? सो इंटरनलायझेशन ऑफ एन्व्हायरमेंटल कॉस्ट हा एक विषय झालेला आहे. राईट. दुसरं, या प्रिन्सिपल वरती कुठले कुठले भारतात कायदे आले? एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आला, वॉटर ऍक्ट आलेला आहे, एअर ऍक्ट आलेला आहे. राईट. आपण हे बोलू शकतो याच्यामध्ये. राईट. आज लेटेस्ट काय? कार्बन टॅक्स. लेटेस्ट काय आलेलं आहे? कार्बन टॅक्स. बरोबर आहे का नाही? राईट. आणि त्याच्या पलीकडं काय? ईपीआर. ईपीआर म्हणजे काय? एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी. प्लास्टिकसाठी की तुम्ही हा मोबाईल बनवलाय, तुमची जबाबदारी असली पाहिजे की परत ह्याच्यामधलं जे प्लास्टिक आहे, ह्याच्यामधलं जे ई वेस्ट आहे ते तुम्ही परत कलेक्ट करून घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीमुळे काय होणार आहे? सस्टेनेबल डेव्हलपमेंट होणार आहे. आलं तुम्हाला लक्षात? कसं होणार आहे? रिसायकल, रियूज, रिड्यूस या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. राईट. तर मग आपण एक्झाम्पल्स वगैरे पण याच्यामध्ये देऊ शकतो. क्लिअर? तर हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, पोल्युटर पे प्रिन्सिपल. देन नेक्स्ट, एक्झामिन हाऊ इव्हॉल्विंग नेचर ऑफ इंटरनल सिक्युरिटी थ्रेट्स necessitates changes in any country's security architecture and institutional response. याला काय उत्तर लिहिलंय? काय लिहिणार सांगा बरं मला. थ्रेट्स कसे झालेले आहेत इंटरनल सिक्युरिटीचे? ओके, व्हेरी गुड. पोलरायझेशन, सायबर सिक्युरिटी, रॅडिकलायझेशन आहेच. सोशल मीडियामुळे इको चेंबर आहे, आपण ऑलरेडी बघितलंय. नार्को टेररिझम बघितलेलं आहे आपण. राईट. सोशल मीडियामुळे मिस इन्फॉर्मेशन आहे. पालघरमध्ये जे इन्सिडेंट झालं होतं, आलं तुम्हाला लक्षात? राईट. अजून काय लिहू शकता तुम्ही? इंटरनल जे सिक्युरिटी आहे त्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की क्लायमेट डिझास्टरमुळे इंटरनल सिक्युरिटी रिस्क येऊ शकतो. बरोबर आहे का नाही? म्हणून आता काय चेंज केलं पाहिजे? आपण बघितलं होतं की प्रिव्हेन्शन जास्ती फोकस केला पाहिजे. म्हणजे वरचे जे प्रश्न होते प्रिव्हेन्शनवरती जास्ती फोकस केला पाहिजे. इंटर एजन्सी कॉर्डिनेशन चांगलं केलं पाहिजे. टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सगळं काम केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल ड्रोन वापरा, जीएस मॅपिंग वापरा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरा. बरोबर आहे का नाही? आपला एक स्टुडंट आहे DYSP, त्यांनी मला सांगितलं होतं, मी नाव सांगणार नाही, पण त्याला जेव्हा प्रोबेशनला तो गेला होता त्याला त्याच्या कमिशनरनी काम दिलं की यू कॅन से या एरियामध्ये गोल्ड चेन स्नॅचिंग खूप जास्ती आहे. मग त्यांनी काय केलं? AI मध्ये टाकलं सगळं, कुठं कुठे इन्सिडेंट झालेले आहेत, किती वाजता इन्सिडेंट झालेले आहेत. बरोबर आहे का नाही? मग AI त्याला सांगितलं की तुम्ही कुठं बंदोबस्त लावा, काय करा. आलं तुम्हाला लक्षात? त्या प्रकारे त्यांनी ते थांबवलं. तुम्ही करू शकताय इंटरनल सिक्युरिटी. आलं तुम्हाला लक्षात?
क्लिअर आहे का नाही? डेटाच पाहिजे ना, तुम्हाला काय पाहिजे, फक्त डेटाच त्याला फीड करायचं, तो बेस्ट अनालिसिस करून देईल डेटाचं. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? ओके. मग वरच्या प्रश्नाचं परत आपण घ्यायचं. काय घ्यायचं? पीपल सेंट्रिक, कम्युनिटी सेंट्रिक पोलिसिंग करा. राईट. काउंटर रॅडिकलायझेशन करायला लागणार आपल्याला. राईट. म्हणजे वरचे जे विषय होते तेच तुम्ही सगळे इथं परत लिहू शकताय, म्हणजे काय हा वेगळा प्रश्न नाही. राईट. आणि आता परत बघा, हाच प्रश्न विचारलाय, बॉर्डर मॅनेजमेंटचा पण विचारलेला आहे, एजन्सीज. आता बॉर्डर मॅनेजमेंटचे एजन्सीज कुठले तुम्हाला माहिती असते, सगळे सीएपीएफ मेजरली. राईट. इंडिया पाकिस्तान बॉर्डरवरती कोण असते? इंडिया बांगलादेश बॉर्डरवर बीएसएफ. मग सीआरपीएफ कुठं असते? इंटरनल सिक्युरिटी. इट इज द सेंट्रल पोलीस रिझर्व्ह फोर्स आहे ना ती. आयटीबीपी कुठं असते? हा, इंडो टिबेटियन आहे, टिबेटियन. नेपाळवर कशी जाणार? आलं तुम्हाला? आयटीबीपी. राईट. एसएसबी कुठे आहे? सशस्त्र सीमा बल कुठे आहे? इंडिया नेपाळ बॉर्डर. आलं तुम्हाला लक्षात? हे जे आहे ते तुम्हाला थोडंफार माहिती पाहिजे. क्लिअर? तर असं आहे. राईट. तर सिक्युरिटी चॅलेंजेस काय काय आहेत? पहिले बॉर्डरवरती क्रॉस बॉर्डर टेररिझम, इलिगल मायग्रेशन, स्मगलिंग, नार्को टेररिझम, ह्युमन ट्रॅफिकिंग. बरोबर आहे का नाही? राईट. आता तुम्ही बघितलं असेल की बुधवार पेठमध्ये आपल्या इथंच बांगलादेशी पकडले गेले होते, तर हे कशामुळे? ह्युमन ट्रॅफिकिंग. मग मरीटाईम सिक्युरिटी थ्रेट जे 26/11 झालं. आलं तुम्हाला लक्षात? मग मरीटाईमचे जे आहेत ते, मग यामध्ये कोण आहे? बीएसएफ आहे, आयटीबीपी आहे, एसएसबी आहे. आसाम रायफल कुठं असतात? इंडिया म्यानमार बॉर्डर. इंडिया म्यानमार बॉर्डरला कोण असते? आसाम रायफल्स. लक्षात घ्या. म्हणजे मणिपूर वगैरे मध्ये कोण भेटणार तुम्हाला? आसाम रायफल्स. मग आता कसाब वगैरे जे आले कोस्ट, मग तिथं कोण असणार आहे? इंडियन कोस्ट गार्ड. कोण असणार आहे? इंडियन कोस्ट गार्ड. ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून सिक्युरिटी एजन्सीज कुठले लागणार आहेत? आयबी, जे इंटेलिजन्स आत इंडियाच्या आत कलेक्ट करणार, आणि इंडियाच्या बाहेरने इंटेलिजन्स कोण कलेक्ट करून देणार तुम्हाला? रॉ, रिसर्च अँड अनालिसिस विंग. आलं तुम्हाला लक्षात? आता बॉर्डर चांगल्या प्रकारे तुम्हाला हे करायचं, तुम्ही काय करू शकता? स्मार्ट फेन्सिंग. स्मार्ट फेन्सिंग म्हणजे काय करू शकता तुम्ही? तिथं सेन्सर, कॅमेरा, मोशन डिटेक्टर, हे सगळ्या गोष्टी लावू शकता. ह्याला स्मार्ट फेन्सिंग म्हणतात तुम्ही. राईट. ड्रोन वापरू शकतो तुम्ही. राईट. ड्रोन वापरू शकता. थर्मल इमॅजिनिंग वापरू शकता. म्हणजे जर कॅमेरा लावायचा की जर कोणी आलं तिकडे, अॅनिमल आला किंवा माणूस आला की लगेच ते सेन्सर तुमचं ऍक्टिव्हेट होऊन जाणार. आलं तुम्हाला लक्षात? तुम्हाला लगेच हे भेटून जाणार. सॅटेलाइट वापरू शकता तुम्ही, जीआयएस मॅपिंग वापरू शकता तुम्ही, रेडार वापरू शकता तुम्ही. आलं तुम्हाला लक्षात? आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरू शकता तुम्ही. या सगळ्या गोष्टी तुम्ही जर वापरले तर यू कॅन से तुमचं बॉर्डर बिर्डर सगळं सिक्युअर राहणार आहे. क्लिअर आहे का? राईट. आता हे झालेलं आहे आपलं. राईट. एकदा फक्त आता सिलेबस बघून घ्या. बरोबर आहे. आता प्रश्न आपण डिस्कस केले ना, तुम्ही सिलेबस बघून घ्या. अनएम्प्लॉयमेंट वरती प्रश्न आलेला आहे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ डायरेक्टली प्रश्न आलाय का आपल्याकडे? राईट. गव्हर्नमेंट बजेटिंग वरती कुठला आलेला आहे? जेंडर बजेट. राईट. बघा, क्रॉपिंग पॅटर्न वरती प्रश्न आलेला आहे का? डायरेक्ट प्रश्न आलेला आहे तुम्हाला क्रॉपिंग पॅटर्न वरती. राईट. त्यानंतर तुम्ही जर पुढे गेला, फार्म सबसिडीज वरती प्रश्न आलेला आहे, एमएसपी वरती प्रश्न आलाय, पब्लिक यू कॅन सी डिस्ट्रीब्युशन वरती प्रश्न आलेला आहे डायरेक्ट तुम्हाला. मग आता प्रश्न कशावरती येणार आहे पुढच्या वेळेस? अॅनिमल रेअरिंग. 100% लिहून घ्या. अॅनिमल रेअरिंग वरती प्रश्न येणारच आहे तुम्हाला. राईट. फूड फूड प्रोसेसिंग वरती ऑलरेडी प्रश्न आलेला आहे. ओके. लँड रिफॉर्म वरती प्रश्न आलेला आहे. एलपीजी 1950 टू एलपीजी याच्यावरती प्रश्न आलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर पोर्ट्स वरती प्रश्न आलेला आहे का? आलेला आहे. आपला महाराष्ट्राचा पोर्ट बघितला आपण. बरोबर आहे का नाही? राईट. आता प्रश्न कशावरती येऊ शकतो? एनर्जीवरती येऊ शकतो, कारण की आता स्टेट ऑफ हॉर्मुस. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती प्रश्न आलेलाच आहे एव्हरीडे लाईफमध्ये. राईट. त्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्या इथं बायोटेक्नॉलॉजीवरती प्रश्न आलेलाच आहे. आयपीआर वरती प्रश्न आलेलाच आहे. त्यानंतर आपण पुढे जर गेलो, डिझास्टर वरती प्रश्न आलेला आहे, नक्सलिझम वरती प्रश्न आलेला आहे. राईट. त्यानंतर इंटरनल सिक्युरिटी वरती पण प्रश्न आहे. ओके. आणि पुढे आपण जर बघितलं, राईट, तर बघा, वेरियस सिक्युरिटी फोर्सेस एजन्सीज अंडर मॅन्डेट. आत्ताचा जो शेवटचा प्रश्न आहे, सगळे सिक्युरिटी फोर्सेस तुम्हाला माहिती असले, आयटीबीपी, सशस्त्र सीमा बल, हे सगळे तुम्हाला माहिती असले पाहिजे.
क्लिअर आहे का? म्हणजे प्रश्न कसे येणार आहेत? डायरेक्ट सिलेबसवरनं येणार आहेत. क्लिअर? डायरेक्ट सिलेबसवरनं तुम्हाला प्रश्न येणार आहेत. मग तुमचे सिलेबस वाईज जर नोट्स रेडी असतील देन नोबडी कॅन बीट यू. ओके, आता अवधूत सर आलेले आहेत उद्या सकाळी 7 वाजता. बरोबर आहे, आपल्या सगळ्यांना राहायचंय. तर आजची जी अटेंडन्स शीट आहे अवधूत, बरोबर, तर ती आजची अटेंडन्स शीट तुझ्याकडे ठेव. 2 कोऑर्डिनेटर्स आहेत. कोण आहेत कोऑर्डिनेटर? उभे राहा बरं. श्रुती आहे आणि चैतन्य. आलं तुला लक्षात? हे कुठे रिपोर्टिंग कुठे? नदी पात्र. संभाजी पार्क. संभाजी गार्डनला गेट म्हणजे आपण पुढे डिस्पंटला पण थांबू आपल्याला. पुढे डिस्पंट सॉरी बालगंधर्व. 7 म्हणजे 7 लाख तिथे राहायला पाहिजे. 7 म्हणजे 655लाच राहणार आहेत हे. 55 655च राहणार आहेत सगळे. सगळेच येणार आहेत कंपल्सरी. ठीक आहे, चालतंय. मग आता तुम्ही करून घ्या डिस्कशन. आणि जे ऑनलाईन आहेत विद्यार्थी त्यांना फक्त एकच सांगतो की एकच इन्स्ट्रक्शन आहे तुमच्यासाठी. बाळगंधर्व इकडचा जो बस स्टॉप आहे, बरोबर आहे, तर तिथं बस स्टॉपला सकाळी 6:55ला हजर राहायचंय. पाण्याची बॉटल घेऊन या, शूज घालून या. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला नाश्ता पण भेटणार आहे. तो नाश्ता करून डायरेक्ट कुठं या, इथं 9 वाजता लेक्चर आहे आपलं. मग तिकडनं तुम्हाला चालत चालत पण तुम्ही जर गेले तर 10 मिनिटाचा वॉक आहे. क्लिअर आहे का? ओके, चलो बाय बाय.